आजचा भाग 7 आणि अनुवाक 6 आणि 7वा मधला थोडा भाग यासाठी आपल्या सर्वांचं या भाग 7 मध्ये स्वागत. मी तुम्हाला म्हटलं तसं काही जणांनी ही ट्यून ऐकलेली आहे संपूर्ण ट्यून. पण आपण अ, शेवटच्या भागामध्ये म्हणजे 17 ऑगस्टला ही ट्यून संपूर्ण ऐकू. 1 मिनिटं 45 सेकंदाची. संपूर्ण म्हणजे पहिल्या पिकअपपासून ते शेवटच्या आरपर्यंत सगळं. देसरागातली धून आहे. आज 6वा अनुवाकाला सुरुवात करतोय. आता भाग 7 असून अनुवाक 6 का? तर पहिला जो अनुवाक होता तो मोठा होता. म्हणजे जवळ-जवळ 32 ऋचांचा आणि नुसत्या ऋचा नंबर्स जास्ती नव्हता, तर त्या ऋचाही मोठ्या होत्या. हा एक भाग झाला. दुसरा काही जणांची ही सुरुवात होती. काही जणांची संस्कृतची सुरुवात असेल. काही जणांची संस्कृत माहिती असेल काही जणांना, पण हे रुद्र असं म्हणणं. त्याचबरोबर रुद्र या संकल्पनेबद्दल एकंदरच अशा सूक्तांबद्दल काही समज, गैरसमज, अपसमज तयार करून ठेवलेले असतात, की अगदी काही इतके प्रश्न येतात मला रोज. एक तर प्रश्न असा होता स्त्रियांनी म्हणायचं की नाही म्हणायचं. त्याचे परिणाम असू शकतील. रुद्राचे परिणाम असतात. नीट म्हटलं तर नक्कीच परिणाम असतात. पण आपण इथे कुठे बसतोय 4 तास, 5 तास. थोडं-थोडं 20-25 मिनिटं म्हणतो आपण म्हणतो, प्रॅक्टिस करतो फक्त. पण काही वेळेला संस्कृत नवीन आणि त्यात भरीच भर म्हणून हे उदात्त, अनुदात्त स्वर आहेत. मग हे सोपं जाण्यासाठी म्हणून मग मी रंग लावले. आजपर्यंत रंग लावलेलं कुठे मी बघितलं नाही. माझ्या अनेक म्हणजे काही काही वकील मित्रांनी तर मला सांगितलं, "ह्याच्यावर कॉपीराइट हे घेऊन टाक या रंगांवर." ऑफकोर्स रुद्रांवर तर नाही, रुद्रावर तर नक्कीच नाही घेऊ शकणार आणि गरजही नाही. पण ही जी संकल्पना तू मांडलीस, रंगाची संकल्पित ध्वनी अशी, म्हटलं तुम्हाला करा, ते करतात काहीतरी. पण आता 6-7 अनुवाकापर्यंत ज्यावेळेला आपण पोहोचतोय, त्यावेळेला गणितं सोपी आहेत. सोपी का? तर प्रॅक्टिस झाली आपल्याला आणि म्हणून. मग 6वा अनुवाकाबद्दल मी सांगतो, की बेसिकली या अनुवाकामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील अ, मंडळींसाठी कनेक्ट दिलेला आहे. हे रुद्र जर का संपूर्ण पाहिलं ना, तर वेगळं कुणीच काही सांगून ठेवलेलं नाहीये. माणसांनी माणसाच्या उत्कृष्टता आणि आनंद या पावलांनी आनंदाच्या वाटेवर उत्कृष्टता आणि शांतता या पावलांनी आनंदाच्या वाटेवर चालण्यासाठी काही गणितं करून ठेवली होती, काही सांगून ठेवलं होतं, त्यांचे अनुभव सांगितले होते. वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले होते, वेगवेगळ्या मेटाफोर्सनी सांगितलेले होते. काही जणांनी स्पष्ट सांगितलं, "हेच मी" असं सांगितलं होतं. तर काही जणांनी त्यामध्ये नाट्यभाव आणला. काही जणांनी दुसरं काहीतरी सगुण उभं केलं. फॉर एक्झाम्पल निर्वाण षटक जर का पाहिलं, तर शंकराचार्य स्पष्ट सांगतात, की "हे काहीही नाही, हेच मी. मग मी शरीर नाही, बुद्धी नाही, हे नाही, ते नाही. मी शिवोहम, शिवोहम." मग कुठेतरी सांगितलं संवादात्मक भगवद्गीतेमध्ये संवाद आला, की नक्की काय रे बाबा चालू आहे? मग काही ठिकाणी कोणाशी तरी बोलणं आलं, स्वतःच स्वतःशी बोलणं आलं अथर्वशीर्षामध्ये, "हरी ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि." वन साइडेड पॅटर्न आला, बौद्धिकरित्या आला असेल, तत्वज्ञानादृष्ट्या आला असेल. रुद्रामध्ये भावनिकदृष्ट्या यायला सुरुवात झाली. रुद्र शेवटच्या भागामध्ये मी सांगणारच आहे. पाहिलं की दिसायला लागतं. रुद्राची सुरुवात रागाने होते आणि शेवट द्वेषाने होतो. म्हणजे राग ह्या शब्दाने पहिली कन्सेप्ट बाहेर येते आणि द्वेष या शब्दाने शेवटची कन्सेप्ट बाहेर येते. संपूर्ण आयुष्य आपलं राग आणि द्वेषात जातं. आता राग आणि द्वेष याला साध्या भाषेत सांगायचं झालं तर हवं आणि नको. आणि आपल्या अप्लाइड भगवद्गीता कोर्समध्ये या हवं नको लेव्हल 1 ला म्हणतोय मी. हवं नकोवरच खेळ सगळा आहे. आणि हे हवं नको अगदी लहानपणापासून मी ही जाणीव झाल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत हवं नको हे चालू असतं. या सगळ्या वयोगटांसाठी, सगळ्या वेगळ्या मार्गांवरची, विविध बौद्धिक पातळीवरच्या सर्व जीवांसाठी असा हा उल्लेख आजच्या 6व्या अनुवाकामध्ये आहे. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च, नमः पूर्वजाय च परजाय च. पूर्वज, अपरज हे आपण अर्थ आपण त्याच्यात बघणारच आहोत. थोडक्यात काय तर हा अनुवाक जो आहे तो
आपल्याला सांगून जातो काहीतरी, की प्रत्येकाची एक हक्काची जागा असते. कोणाची कोणाशी तुलना करू नये. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. पालकांनी ते लक्षात ठेवायला हवं. मॅनेजर्सनी लक्षात ठेवायला हवं. तुलना करायचीच झाली तर स्वतःशी. इन्फिनिटीशी तुलना करावी, की हे शक्य आहे. मग का नाही बुवा? त्याला जमतंय तर मला का नाही? अशी चढाओढीची स्पर्धा नको. त्याला शक्य आहे, त्यांनी शक्य केलं, त्यांनी काहीतरी केलं असेल, तर त्यांनी नक्की काय केलं, की जे मला शक्य होईल? अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. तर आपण आता ओळी रुद्राच्या या अ, बघूया. 6व्या अनुवाकामधल्या पहिल्या 4 ओळी आपण बघणार आहोत. म्हणूया आणि मग पुढे जाऊया. तंबोरा ओके आहे का? आता हळू-हळू तो कमी करत आणलेला आहे आम्ही तंबोराचे सूर. बरोबर आहे? काही त्रास होत नाही ना तंबोराचा? ठीक आहे. चला, आता बघा काय आहे ते. ज्येष्ठ, कनिष्ठ, पूर्वज, अपरज, मध्यम, प्रगल्भ, जगन्य, बुधनीय. संपला विषय. इतकं साधं सोपं गणित तिथे आहे. म्हणायचं. आता पहिलाच निळा स्वर आला. स्वर चाललाय कसा तंबोऱ्याचा? ओम हम्म असा स्वर चाललाय. नमो तो मो वर घेऊन जायचा आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. आता आपण म्हणत जाऊ. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. नमः पूर्वजाय च परजाय च. नमो मध्यमाय च प्रगल्भाय च. आता एक-एकच ओळ सांगतोय आणि एक-एकदाच सांगतोय. शब्द सोपे आहेत म्हणून 6 आणि 7 एकत्र केलाय आज मी. नमो जघन्याय च बुद्धियाय च. हं, इतकं साधं आहे. परत एकदा म्हणू. नमो नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च. नमः पूर्वजाय च परजाय च. नमो मध्यमाय च प्रगल्भाय च. नमो जघन्याय च नमो जघन्याय च बुद्धियाय च. हं. 4 ओळी आहेत. 4 ओळींचा अर्थ समजून घेऊ आपण. ज्येष्ठ कनिष्ठ हे अनेकांना कल्पनाही असेल याची. ज्येष्ठ कनिष्ठ काय आहे? ज्येष्ठ म्हणजे मोठं, कनिष्ठ म्हणजे धाकटा, लहान. ज्येष्ठाला कनिष्ठाला म्हणजे फक्त वयपरत्वे ज्येष्ठ कनिष्ठ नाहीये. सगळंच आहे. आकार मोठा लहान असू शकतो, वय लहान मोठा असू शकतं, क्रम लहान मोठा असू शकतो. पुढे येणार आहे क्रम, सिक्वेन्स क्रोनॉलॉजिकल पुढे येणार आहे. महत्त्व सुद्धा मोठं हे महत्वाचं आहे आणि हे कमी महत्वाचं आहे. आत्तापुरतं ह्या पुरतं. मग रोजच्या जीवनाशी हे सांगितलं गेलं, की जे काही मोठं आहे, वरिष्ठ आहे, जे महत्वाचं आहे, त्यांना आदर द्यायचा आहे. याचा अर्थ कनिष्ठांना आदर द्यायचा नाही का? नाही. त्यांना स्नेह, मार्गदर्शन. हं. कुटुंबातल्या वडीलधाऱ्या म्हणजे कुटुंब म्हटलं तर वडीलधाऱ्या. कॉर्पोरेट म्हटली तर सीनियर लोकं. जे सीनियर फक्त अनुभवाने नाहीयेत. अनुभव म्हणजे फक्त 4 वर्ष माझ्यापेक्षा जास्ती लोकं इथे आहेत म्हणून सीनियर होत नसावेत. त्यांचा अनुभव असतो, त्यांचं शहाणपण वाढत गेलेलं असतं म्हणून तसं. हा भाग आहे. मग पूर्वज, अपरज आपण म्हटलं तसं पूर्वज म्हणजे आधी आलेले. अपरज म्हणजे नंतर येणारे, नंतर आलेले दोन्हीकडे. म्हणजे मागून मला काय मिळालंय आणि पुढे काय तयार होणार आहे. कुठल्याही बाबतीत बघा. अगदी माझ्या आयुष्या बाबतीत सुद्धा, की मागून मला काय मिळालं, अनुभव मिळाले, अनुभवातल्या काही चांगल्या गोष्टी मिळाल्या, काही वाईट गोष्टी मिळाल्या. मग पुढे काय झालंय, हे हा जो भाग आहे सगळा तो.
म्हणजे आपली इतिहास, आपली संस्कृती याचा आदर करायचाच आहे. पण जे नाहीये ते तोडून पुढे जायचं आहे आपल्याला. जे गरजेचं नाहीये, जे आता नॉन कॉन्ट्रिब्युटरी आहे, त्यातून भविष्य उभं राहायचं. अपरज हा तिथे भाग आहे. अथर्वशीर्षामध्ये जर का झालं तर अव पश्चात्तात अव पुरस्तात. मागे वळून पाहायचं. पश्चात्तात मागून रक्षण कर. पुरस्तात पुढून रक्षण कर. मागून पुढून रक्षण कर याचा अर्थ मागे काय झालंय ते लक्षात हवं. त्यातून पुढे काय करायचंय हेही लक्षात हवं आणि ते शेवटी जायचंय कुठे आनंदाकडे जायचं. जायचं म्हणजे कुठे लांब आहे का नाही आता ह्या क्षणाला मिळू शकतो. शांतता आणि उत्कृष्टता यांची रेसिपी त्यातून जे तयार होतं ते आनंद. ह्याच्यासाठी पश्चात्ताप पुरस्तात. त्याच वेळेला कृष्ण पण भगवद्गीतेमध्ये सांगतो, निराशी निर्मम. म्हणजे पुढे अडकू नको आणि मागेही चिकटू नको. निर्मम. मम हा षष्ठी ही नेहमी भूतकाळातली असते. मी अडकतो, भूतकाळात अडकतो आणि भविष्यात घाबरतो किंवा गडबडतो. पण निराशी, भविष्यात गडबडू नको, घाबरू नको. काय होणार, काय होणार असं करत बसू नको आणि निर्मम, मागे चिकटू नको. हे एकदा जमलं, की गणितं पुढे होतील. पण मध्यमायच अपगलभायच. अपगल्भ मध्यम, मध्य म्हणजे मधला, मधल्या स्थानाला. मध्यम मार्ग निवडायला सांगितलंय. मध्यम मार्ग आणि गलभचा अर्थ होतो गर्विष्ठ, आत्मविश्वासू, दर्प, दांभिक असा तो सगळा गलभाचा अर्थ होतो. पण अपगल्भ म्हणजे नम्र असणाऱ्याला नमस्कार, मध्यभागी असणाऱ्याला नमस्कार. एक्स्ट्रीमिस्ट ज्याला म्हणतात, ते नसलेल्याला नमस्कार, मध्यभागाला नमस्कार. समाजातला मध्यम वर्ग सुद्धा जसा जसा वीक होत जाईल, तसं तशी पंचायतीत जाणार आहे असं काही विचारवंत म्हणतात आणि खरं आहे ते. म्हणजे आता सध्या जे काही झालं मागच्या काही दिवसांमध्ये त्यावेळेला काही लोकांचं अतिशय संयत विचार मांडणाऱ्या लोकांचं छान त्यांनी सांगितलं होतं, की मध्यम वर्ग हा पुढे काही वर्षांपूर्वी येत होता, आता तो येत नाहीये. त्यामुळे सुद्धा काही गडबड होत असेल, तर हा जो मध्यम वर्ग आहे, कुठेही असेल मध्यम वर्ग, हा याच्यामध्ये सांगितलंय. आणि शेवटी जगन्यायच, बुधनियायच. आता बुधन म्हणजे तळ किंवा पाया आणि जगन्य म्हणजे शेवटच्या क्रोनॉलॉजिकली किंवा मागच्या. आता हे सगळं पाहिलं तर कनिष्ठ, ज्येष्ठ, पूर्वज, अपरज, जघन्य, बुधनी आपण आता बघतोय ते. आणि ह्याच्या आधी आपण असं पाहिलं की मध्यम, अपगल्भ. या ऊर्जेच्या प्रारूपांना, या ऊर्जेच्या रूपांना, कारण रुद्र ही संकल्पना सद्गुणाची जरी असली, तरी पहिल्याच अनुवाकामध्ये त्यांनी फार मोठी गुगली टाकली आहे. जशी शंकराचार्यांनी दक्षिणामूर्तीमध्ये टाकली आहे तशी. दक्षिणेला बसलेली अमूर्ती, काय अमूर्ती कशी दिसेल? पण त्यांनी सांगितलं तसं आहे. अदृशन्नदृशन्नुदहार्यः असं पहिल्या ह्याच्यात सांगितलं होतं. म्हणजे काही जणांना पाहिलं, पण नंतर कोणाला दाखवता आलं नाही. काही जणांना दिसलं नाही. पाहो जाता दिसो नये. त्वं मूषकध्वजं बिभ्राणं. उंदरासारखं आहे. खडखडतं येते ऐकायला, पण बघायला गेलं तर दिसत नाही. असा सगळा भास तिथे पण दिला होता आणि ही पण दिले. ह्याची जी काही रूपं आहेत, ही सगळी रूपं काल, वय, आकार, महत्व हे आहे. म्हणजे प्रकृती पाहायची असेल, तर रुद्राचा अभ्यास करावा. की जे कृष्ण सांगतोय, ते सगळी बघ ते काही असेल तर बघ. म्हणजे आता माझ्यासमोर एक 52 इंची मोठा स्क्रीन आहे. त्याच्या मागच्या पुढे स्क्रीन आहे. मी म्हणेन ना ज्येष्ठाचं, कनिष्ठाचं. हा काय उपयोगाचा नाही, हा काय उपयोग असं नाही म्हणणार. त्यावेळेला तोच लागणार. पण माझ्या समोरच्या टेबलावर, जे माझ्याकडून 2 फूट लांबीवर आहे, तिथे 52 इंची स्क्रीन चालणार नाही. तिथे 19 इंची, 27 इंची असाच लागेल. आहे की नाही? ह्या भागासाठी. मग आता चला अ, पुढच्या भागात जाऊया. पुढच्या भागात जायच्या आधी लोकं विचारतात म्हणून मी हे सांगतो. जीपे ऐच्छिक फी आहे. 5-7 सेकंद घेतो फक्त हे सांगायला. ऐच्छिक फी हे नंबर इथे आहेत. PayPal लिंक इथे आहे. क्रेडिट डेबिट कार्ड लिंक इथे आहे आणि Paytm क्यूआर कोड आहे. हं. हे जाणून-बुजून ऐच्छिक ठेवलेलं आहे. कारण मुळात या रुद्र संकल्पनेबद्दल किंवा एकंदरच आता आता आपल्या अथर्वशीर्षाच्या आधी अथर्व आनंद हा एक कोर्स येईल. जसा रुद्र आनंद आला. त्याच्या ऑलरेडी मागच्या या वर्षभरामध्ये, दीड वर्षामध्ये 7 का 8 बॅचेस झाल्या. श्रीसुप्त आनंदाच्या 2-3 झाल्या. विष्णू सहस्त्रनामाची यावर्षी दुसरी झाली. रुद्र आनंदाची ही दुसरी आहे. याच वर्षातली दुसरी आहे. त्याला मी आनंद म्हणतो दरवेळेला. अथर्व आनंद, श्रीसुप्त आनंद, विष्णू सहस्त्रनाम आनंद,
रुद्र आनंद. मागचं विसरलं तरी चालेल, तर शेवटचा शब्द विसरायचा नाही. आनंद विसरायचा नाही. कारण आनंद न घेता जर का हे सगळं म्हणत असू, तर मूळ उद्देशालाच घातक ठरलं सगळं. आनंदासाठी चाललेली गोष्ट दुःखात होणार नाही. जसं बीज तसं फळ. ज्या पद्धतीने मी घुसीन त्याच पद्धतीने बाहेर पडणार. त्यामुळे आनंदानेच रुद्रामध्ये आपण आलोय. आनंद घेतोय त्याचा आणि म्हणून पहिल्यापासून मी सांगतोय, की पाठ करू नका. आणि अशा या कोर्सेससाठी कायम ऐच्छिक फी असते. काही प्रीमियम कोर्सेस असतात त्याच्यासाठी मात्र फीस घेतल्या जातात. आता पुढचं सुंदर आहे. सोपे-सोपे आहेत. चला पुढे. सोभ्याय, प्रतिसर्याय, याम्याय, क्षेम्याय, उर्वर्याय, खल्याय, श्लोक्याय, अवसान्याय. आता हे जे सगळं य आहे ना, हे चतुर्थी आहे सगळी. म्हणजे ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी. व्याकरण कधीही शहाण्या माणसाने शिकायला जाऊ नये, असं माझे आजोबा सांगायचे. की घाई नसेल त्या माणसाने व्याकरण शिकू नये. कारण लहानपणी ज्यावेळेला आपण मराठी जी काही मातृभाषा असेल किंवा जी भाषा मातृभाषा ती व्याकरणाने शिकलो नाही. नंतर व्याकरणं झाली. व्याकरणाचं ज्या क्षणी अवडंबर माजतं, त्या क्षणी भाषा मरते. हे माझे नाहीत हां, आजोबांचे शब्द आहेत आणि खरोखरच तसं आहे, की व्याकरण शिकायला लागलं तर पंचायत. तू लहानपणी कुठे व्याकरण शिकलो आपण? कधी शिकलो आपण? नाही शिकलो. नंतर परीक्षा ज्यांनी घ्यायला सुरुवात केल्या भाषेच्या, त्यांनी मग व्याकरणाचे प्रश्न आणायला सुरुवात केली. नाम म्हणजे काय? विशेष नाम म्हणजे काय? हे काय आणि ते काय आणि तमकं काय? व्याकरण नव्हतं, त्याला काही अडत नव्हतं. मात्र व्याकरणाचा एक उपयोगही असा आहे, की व्याकरण जर का आधी पटापटा समजून घेतलं आणि घाई असेल भाषा शिकायची, तर काही गोष्टी व्याकरणाने लक्षात ठेवून टेम्पररी ॲक्सेलरेशन होऊ शकतं म्हणून. पण आपण आता गंमत म्हणून सांगितलं. ज्याला नमस्कार करायचा त्याला त्याची चतुर्थी. कारण कसं म्हणतो आपण, "तुला नमस्कार." तो ला जसा सला ते सला नाते. देवाला नमस्कार, विष्णूला नमस्कार, रुद्राला ही चतुर्थी विभक्ती आहे आणि संस्कृतमध्ये ह्या शब्दांची अकारांत हे नेहमी य होतं. पण गणपतीचं गणपते ये होतं, विष्णूचं विष्णवे होतं. आत्ता त्या जाल न म्हणायचं त्यातच वेळ जायचा. चला, मग आता हे स्वर पकडा. पहिल्यापासून म्हणत येऊ आपण वाटल्यास. चला, पहिल्यापासूनच येऊ म्हणत. हं. ॐ नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च पुढचे बघू. नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वसान्याय च नमः श्लोक्याय च वसान्याय च
आहे की नाही? छान आहे बघा. मग आपण अर्थ समजून घ्यायचा. शोभ्या आपण म्हणतो ना शोभा, शोभेचं ते शोभा हा शब्द सोभ्या याचे आलेला आहे. सोभ्या याचं प्रतिसर्या याचं. प्रतिसर्याचा अर्थ होतो वेढून संरक्षण देणाऱ्याला. म्हणजे शोभेचं आहे, त्या शोभा देणाऱ्याला सुद्धा आणि शोभेला नेहमी संरक्षण द्यावं लागतं. संरक्षणाला सुद्धा. किती छान विचार केलाय बघा. अतिशय सुंदर विचार केलेला आहे. सुरेख. म्हणजे बागेला जे कंपाऊंड घातलं जातं, त्याचा उद्योग आहे हा सगळा. कंपाऊंडला पण नमस्कार आणि बागेला पण नमस्कार. आणि कशाहीपासून संरक्षण, त्या बागेच्या फळाला किडीपासून संरक्षण असेल. म्हणजे आता जे फवारे मारले जातात शेतांवर, प्रतिसारी आहे याचे. प्रति म्हणजे विरोधी, सभोवती, स्रू, गती करणं. प्रतिसर, मागे ढकलणाऱ्याला. असा शब्द आहे. सोभ्यायच, प्रतिसर्यायच. काय नाही की नाही? म्हणून आपण नेहमी म्हणतो तसं की डॉक्युमेंटेशन हे प्रतिसरी आहे. संरक्षण असतं डॉक्युमेंटेशनने. कितीही सुंदर कलाकृती असली तरी त्याचं डॉक्युमेंटेशन पाहिजे. नमो याम्याय च क्षेम्याय च. आता याम ह्या शब्दावर इथे गडबड होऊ शकते. काही जणांचा अर्थ असं म्हणतात की याम म्हणजे 3 तास. यात यामम गतर संपूती पर्युषिचम च यत. असं कृष्णाने सांगितलंय की 3 तासापेक्षा जास्त आधी शिजवलेलं अन्न जो खातो किंवा अशी खाण्याची ज्याची इच्छा होते, त्यावेळेला तमोगुण बळावलाय असं म्हणायचं. यात यामम गतरसम पूती पर्युषिचम. तो याम होऊ शकतो याम्याय किंवा यम या शब्दापासून सुद्धा याम्याय होऊ शकतं. असे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. आपण इथे अ, याम दोन्ही अर्थ घेतले तरी चालणार आहेत. याम म्हणजे 3 तासात म्हणजे शिळं होऊ शकतं असं. पण डायरेक्ट शिळा अर्थ घेऊ शकत नाही आपण तिथे. यम म्हणजे नियम. म्हणजे एक सिस्टीम लावलेली आहे. यमाचा अर्थ होतो सिस्टीम. यम, नियम आता ते पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. यम, नियम. मग एक प्रोसिजर आहे, एक सिस्टीम आहे. ती सिस्टीमला सुद्धा नमस्कार. आणि क्षेम, क्षेम म्हणजे पुढेही चांगलं. योग म्हणजे मिळणं, क्षेम म्हणजे उद्या मिळणं. म्हणजे पुढची सुबत्ता, स्थैर्य पुढचं, भविष्य काळातलं. म्हणून कृष्ण सांगतो ना, योगक्षेमं वहामी अहम्. असं. क्षेम. त्या कानोपात्राच्या अभंगात सुद्धा आहे, "क्षेम मी देईन." म्हणते पांडुरंगाला, की "मला क्षेम वगैरे काय नको, तुला देऊन टाकेन मी." शेवटच्या ओळीमध्ये येते कानोपात्राच्या. "अवघाची संसार सुखाचा करीन." त्यात ते म्हणते ती क्षेम. मग क्षेम म्हणजे पुढे, आज मिळालं ठीक आहे, आजचं जेवण मिळालं, उद्याचं काय? मग हे याम्यायचं, क्षेम्यायचं, शांतता, सुख, कल्याण याला पुढे क्षेम असं म्हणतात. यम असेल तर क्षेम येईल, असा एक बेस आहे. म्हणजे तात्पुरतं क्षेम नसेल, सातत्याने क्षेम असेल. कॉर्पोरेट जगतामध्ये सस्टेनेबल असा शब्द वापरला जातो. एनर्जी सुद्धा कशी हवी? सस्टेनेबल एनर्जी. यम असेल तर सस्टेनेबिलिटी असेल असं म्हणतो. अनुशासन ज्याला म्हणतात. त्यामुळे शांतता येते, त्यामुळे सुबत्ता येते. म्हणून या दोघांना एकत्र नमस्कार केलेला आहे. उर्वरयायच, खल्यायच. उर्वर्य, उर्वरा हे पृथ्वीसाठी सुद्धा म्हटलं जातं. नुसती पृथ्वी नाही तर सुपीक पृथ्वी, उर्वरा. मग सुपीक जमीन आणि खलवा मग माळरान. आता गंमत म्हणून सांगतो. मी माझ्यावरनं तुम्हाला हे दाखवू शकतो एक्झाम्पल. खलवाट म्हणजे ज्याला टक्कल पडलाय असं. आता बघा, खलवाट आहे, टक्कल आहे. पण काही वर्षांपूर्वी उर्वरित आहे. आता टक्कल चांगली दिसत नाही, फोडून टाका असं झालं तर किती पंचायत येईल सगळी. म्हणजे उजाड जमिनीला सुद्धा नमस्कार केलाय. सुपीक जमिनीला सुद्धा नमस्कार केलाय. माळरानावर काहीही नवीन होत नाही. याचा जर का साध्या-साध्या भाषेत अर्थ काढायचा झाला, तर एस्पेशली दोज हू आर इंटू क्रिएटिव्ह फील्ड, दे मस्ट टेक अ ब्रेक. आपल्याकडे ब्रेक घेतले जात नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो. फ्रेंड्स जी मालिका होती. जुनी मालिका आहे, अप्रतिम मालिका आहे. त्याने एवढं ते फक्त वर्षभरात काही ठराविकच एपिसोड करायचे. नंतर ब्रेक घ्यायचे. अनेक ऑर्केस्ट्रा आपण ज्याला आता ऑर्केस्ट्रा म्हणतोय मी तसं, पण अतिशय सुंदर ज्याला वाद्यवृंद असतात. अतिशय सुंदर म्हणजे खरोखर फक्त आता मोझार्टचे फक्त आज काय 3 तास फक्त ते चालणार आहे. हे वाद्यवृंद सुद्धा एस्पेशली पश्चिमेकडचे, हे सलग लावलेत आपले शो दान, 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 दान तसं होत नाही. ते थांबतात. असं. ही त्याला म्हणतो आपण
जमीन सुपीक राहण्यासाठी काही काळ त्या जमिनीवर काही पीक न घेणं गरजेचं असतं. म्हणजे विश्रांतीची घेणं असतं. विश्रांती म्हणून सकाळी चहा प्यायचा कशाला? चहा पिताना उद्योग नवीन काय करायचं नाही. चहा पिताना काहीतरी नवीन ईमेल लिहितोय असं नाही. ते नाही करायचं मग. मस्त वाचायचं, टाईमपास करायचा किंवा हे उदाहरण दिलं, टाईमपास जो असतो, तो ह्याच्यासाठी असतो. जमीन सुपीक होण्यासाठी ती जमिनीवर पीक न घेणं, ते उर्वरयायच खल्ल्यायच. आता खलवाट हा शब्द अरबी भाषेत पण येतो, ज्याला सॉलिट्यूड असा अर्थ आहे. मग एकूण एकच पुन्हा तिथे काही चालत नाही तसं. आणि मग शेवटी श्लोक्यायच अवसान्यायच. श्लोक हा शब्द ज्याची स्तुती करतो. सुश्लोक वामनाचा असे काय काय आहेत गोष्टी. तर श्लोक म्हणजे स्तुतीपर, प्रसिद्ध, गौरवास पात्र म्हणून आपण म्हणतो ना, श्लोक म्हण म्हणजे जिथे स्तुती केली गेली कशाची त्याची त्याला ते श्लोक म्हटलं जातं. अवसान्य शेवटी परत. अवसान्य म्हणजे शेवटचं फायनल अबोर्ड ज्याला म्हणतात. फायनल सुप्रीम शेवटचं घर. अवसान्य, विश्रांतीचं स्थळ असं पण म्हणू शकतो. म्हणजे श्लोक कोणाला? कीर्ती आहे, यशाला. यश, कीर्ती मिळवायला नुसता बसून चालेल का? नाही. म्हणजे यश आणि कीर्ती याचा अर्थ परिश्रम आहेत. सुपीक जमिनीवर परिश्रम सुरू आहेत. आणि शेवटच्या घरी जे शांत बसलाय, त्याला यश मिळालेलं आहे, पण आता तो शांत बसतोय. विश्रांतीचं स्थळ आहे. असं हे दोन्हीही गोष्टी बॅलन्स करतं. म्हणजे यश यश मिळवायलाच पाहिजे. पण कशासाठी? हा प्रश्न आल्यानंतर अरे निदान विश्रांती तरी घे. जर का एवढे श्रम केल्यानंतर विश्रांती सुद्धा घेत नसतील, तर पंचायत नाही का? ज्याची त्याची विश्रांती घेण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतील. कोणतरी छानपैकी गाण्याच्या प्रोग्रामला जाऊन बसेल, कोण नुसताच बसेल, कोणी गाडीतनं चक्कर टाकून काहीही. सो हाऊ इज नॉट कन्सर्न, बट व्हॉट इज नेसेसरी इज डेफिनेटली कन्सर्न. असे हे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. चला मग आता पटकन दोन्ही म्हणू. पहिल्यापासून म्हणू. पटापट म्हणायचं. आता तो रिदम घेऊया आपण का? आपल्याला 17 तारखेला म्हणायचं आहे म्हणून. हं. चला. थोडी लय वाढवणार आहे. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च पगलभाय च नमो जघन्याय च बुध्नियाय च. हं. नमः सोऽभ्याय च प्रतिसर्याय च. नमो याम्याय च क्षेम्याय च. नमः उर्भर्याय च खेल्खल्याय च. नमः श्लोक्याय च वसान्याय च. हां, असं आहे. हं, असा भाग आहे. आपण आता पुढच्या भागाकडे जाऊया. वन्याय च कक्षाय च. आधी म्हणूया आपण तसं. वन्याय कक्षाय, वन कक्ष, श्रव प्रतिश्रव, आशु शेण, आशु शेण, आशु रथ, शूराय, अवभिंदते असे दोन आणि 8 शब्द आहेत एकंदर तसं. बरोबर? मग आपण आता म्हणूया आधी श्लोक, आधी हे म्हणूया एक, 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 एक हां. तसं. नमो वन्याय च कक्षाय च. हां. नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च. हं.
नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च. तो द खाली येतोय. नमः शूराय चावभिन्दते च. राईट. परत एकदा म्हणू. नमो वन्याय च कक्षाय च. नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च. आता दोन दोन ओळी सांगणार आहे. नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च. 17 तारखेला जेव्हा आपण म्हणणार आहोत त्यावेळेला असे उद्योग करणार नाहीये. शांत एक एक ओळ एक ओळ अशी पण प्रॅक्टिस करायची. म्हणजे परफॉर्मन्सची ज्यावेळेला प्रॅक्टिस असते ऍक्च्युअल परफॉर्मन्सच्या वेळेला सुद्धा त्यावेळेला सोपं जातं. नमः आशुषेणाय चाशुरथाय च. व्हेरी गुड. नमः शूराय चावभिन्दते च. वंडरफुल. अर्थ समजून घेऊ आधी आणि मग पुढची गंमत करू. काय त्याचं. वन्याय कक्षाय. कक्ष म्हणजे खोली. खोलीला भिंत आहे. खोलीला एक बाउंड्री आहे. मग त्यामुळे कक्ष म्हणजे समथिंग दॅट हॅज अ बाउंड्री. आणि वनाला सुद्धा बाउंड्री असते. बाउंड्री नाही असं नाहीच. प्रकृती आली की सीमा आलीच. असीम हे फक्त पुरुष आहे. एनर्जी असीम आहे. पण एनर्जीचं कुठलंही रूप हे सीमितच आहे. पण एकंदर ते दिसतं. आता मोठं जंगल आहे. तर ते कसं म्हणतात तुम्ही, अरे केवढं जंगल आहे, काय आहे, घनदाट गोंधळ, कॉम्प्लेक्स, सरळ रस्ता नाहीये. जंगलामध्ये असे रस्ते आखलेले असतात का काटकोनात वगैरे? नाही. त्याला अशी बाउंड्री नसते त्याला. अनियंत्रित आपल्याला वाटतं काही वेळेला ते खरं अनियंत्रित नसतं ते. त्याची त्याची सिस्टीम असते. पण आपण जे अपेक्षा असते तसं जंगलात होईल तसं नसतं. नसतंच म्हणजे. झाडं वेगळ्या पद्धतीने आपण बाग लावतो त्यावेळेला तसे लावतो का? नाही. वेगळी झाडं वेगळ्या ठिकाणी अशी व्यवस्थित लावलेली असतात. जंगलात कसंही कुठेही काही झाडाला असतं. म्हणून मग काही ठिकाणी देवराई हा पण एक प्रघात आहे, की जसं जंगल आलंय तसं ठेवायचं. त्याच्यात काही करायला जायचं नाही. ना काटछाट करायची, ना नवीन लागवड करायची, ना जुनं काढून टाकायचं, नवीन काही नाही. जसं चाललंय तसं चालू दे. जसं चाललंय तसं. अगदी ह्याच्यात सांगायचं झालं पॉलिटिकल सायन्स तर लेजिस फेअर. एकदम जायला नको तसं. पण कक्ष एक्झॅक्टली अपोजिट चालतो, की सीमारेषा. म्हणजे बाग आणि जंगल. बागेला जे कंपाऊंड असतं, कंपाऊंड म्हणजे एक मगाशी कंपाऊंड पाहिला आपण, पण आता एक त्याला एक काहीतरी आकार आहे, साचा आहे तसा. पण आपल्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, ब्रह्मा आहे, तो वन्य आहे याचं, पण विष्णू कक्ष आहे याचं. म्हणजे त्या सीमेनी त्रास व्हायला नाही पाहिजे. सीमा शुड नॉट, म्हणजे ती जी बाउंड्री आहे दॅट शुड नेव्हर कर्टेल द क्रिएटिव्हिटी. पण क्रिएटिव्हिटीला जर का सीमा नसेल तर त्याचा ओघ तयार होत नाही. विनोबा नेहमी त्यांच्या प्रवचनात सांगायचे एक, की नदी ही क्रिएटिव्ह आहे. पण नदीची क्रिएटिव्हिटी त्याच वेळेला उपयोगाला येते ज्यावेळेला दोन्ही बाजूला बांध आहेत. ते बांध ज्यावेळेला विस्कळले होतात त्यावेळेला येतो तो पूर. आणि म्हणून कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मी गेली 26-27 वर्ष लोकांना हात जोडून वगैरे इतका काय मी सभ्य नाहीये. पण साम दाम दंडभेद वापरून हेच सांगत आलोय, की साहेबांनो, फक्त क्रिएटिव्हिटी एक ना एक दिवस म्हणण्यापेक्षा ताबडतोब मारच खाते. आणि फक्त सिस्टीम काय उपयोगाची नाही. क्रिएटिव्हिटी आणि सिस्टीम एकत्र घेऊन चालायला पाहिजे.
पॅशन क्रिएटिव्हिटी एका बाजूला असतील तराजूच्या पारड्यात, तर दुसऱ्या बाजूला सिस्टीम आणि डिसिप्लिन पाहिजे. तरच ती गंमत आहे. मग हे आपण म्हटलं वन्यायच कक्षायच. मोकळेपणा पण आवश्यक आहे, पण मोकळेपणाला एक सीमा. थोडक्यात काय आहे, ही सीमा जर का असेल, पण क्रिएटिव्हिटीला बाधक नसलेली अशी. त्यातून श्रवायच प्रतिश्रवायच. श्रव, प्रतिश्रव. श्रवण म्हणजे ऐकणं, प्रतिश्रव म्हणजे तिथून पुढून आलेलं ऐकणं. म्हणजे प्रतिसाद ऐकणं किंवा इको ऐकणं असाही अर्थ होऊ शकतो. पण इको दरवेळेला मी बोलीन तोच इको येतो अशातला भाग नाही. मी साद घातली की तशीच प्रतिसाद येईल असा अर्थ नसतो. मी बोलल्यानंतर समोरच्या भिंतीवर 17 मीटरच्या आणि त्याच्या ते आता गणित आहे त्याचं ते. पण त्या ह्याच्यात असेल तर मी जर का बोललो तेच येईल. पण पलीकडे भिंत असेल तर, पलीकडे जर का माणूस उभा असेल, तर मी जे बोलीन तेच परत येईल अशातला त्या पद्धतीने येईल हे खात्री आहे. पण मला जे हवं ते येतील अशातला भाग नाही. आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसादे. अववक्तारम अवश्रोतारम म्हणून अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चेयत. तरी सुद्धा गॅरंटी नाही आहे, कारण पलीकडची भिंत ही त्या प्रकृतीने बनलेली आहे. मग त्यावेळेला त्याचा जो काही गुण चाललाय त्याच्या बेसिसवर ते परत येईल. पण मोस्टली माझ्याच बेस असेल, मी जर का उलटसुलट शिवीगाळ केली कोणाला, तर तीच परत याचे चान्सेस जास्ती आहेत. अर्थात पलीकडे जर का बुद्धाची प्रकृती असेल तर येणार नाही. म्हणून श्रव आणि प्रतिश्रव हे महत्वाचं इथे सांगितलंय. तर सांगू का, एक एक ऋचा घेऊन हे जर का शिकवलं, शाळेत सुद्धा शिकवलं, की बाबा हे श्रव, प्रतिश्रव, चला असाइनमेंट्स करा. फक्त होत नाही ते. खरं सांगायचं तर म्हणजे आय एम नॉट पुटिंग एनी पेसिमिझम. पण त्याला मार्क नाही मिळत ना. आणि त्याला म्हणजे हे मला जोपर्यंत आनंद मिळत नाही, की अरे हे जी गंमत आहे सगळं. म्हणून आपल्याकडे भगवद्गीता या सेशनमध्ये येणारी मंडळी या गटातली असतात. आता हा गट म्हणजे मी काही पंथविंत तयार करत नाही. पण ही वापरली गेली पाहिजे भगवद्गीता. ही माझ्यासाठी आहे. ही माझ्यासाठी, कारण हे कोणीतरी केलंय. कोणीतरी पाहिलंय ते मला सांगताय. मग त्यांनी पाहिलंय ते मला सांगताय, हे मला वापरायला नको का? नाहीतर मग आपल्याकडे ते 5 यज्ञ सांगितले त्यात पितृयज्ञ वगैरे मला फारसं माहिती नसतं. पण मी वाचतो, अरे म्हटलं हा पितृयज्ञच आहे. त्यांनी जे करून ठेवलं ते मी केलं नाही तर वरती चिडत नसेल का माझ्यावर? अरे हा बघ नुसता भोंदू बसलाय. असं नाही का होणार? हे ते असं करत गेलं ना, की किती छान होईल. आशुषेणाय आशुरथ. आशु म्हणजे वेगात. आपण पाहिलाय हा शब्द, नवीन नाहीये. 6वा अनुवाक आला. आशु म्हणजे वेग. ईश, ईषण म्हणजे बाण. ईश, आशुरथ, रथ. रथ, खरोखर रथ आहे, घोड्यांचा रथ. वेगवान रथ आणि वेगवान बाण. आता मी अर्थ सांगणार नाही, नुसतं पहा. वेगवान बाण आणि वेगवान रथ. फरक आहे ना? पर्पजच फरक आहे ना? रथाला एक वेगळं ऑब्जेक्टिव्ह दिलेलं असतं आणि बाणाला वेगळं ऑब्जेक्टिव्ह दिलेलं असतं. बाणाला निशाण दिलं माहिती असतं, जाऊन भेद. आणि रथाला ऑब्जेक्टिव्ह वेगळं असतं. म्हणजे चतुरंग सेनेमध्ये हत्ती जे असतात ते जाऊन धाड 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 फोडतात सगळं. धडाधड फोडतात, धडाधड फोडतात. पण रथ जे असतात, रथ हे स्ट्रॅटेजिक गव्हर्निंग बॉडी असते ती. ती पटपट पटपट वेगवान हालचाली करत, त्यांनी जे काही फोडाफोडी केली हत्तीनी, त्यातून मार्ग काढून आपलं जे पायदळ असतं किंवा घोडदळ असतं, यांची मुव्हमेंट करतात. म्हणजे जे रिकन्सिलिएशन होतं, हत्ती रिकन्सिलिएशनच्या भानगडीत पडत नाहीत. हत्ती धाड, 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 धाड राहतात. आणि मग हे जे काय विस्कळीत झाली पलीकडची सेना, त्याच्यामधनं मार्ग काढून देणं हे रथाचं काम. मार्ग काढून बरोबर बऱ्यापैकी सामान घेऊन जाऊ शकतात ते. आणि मग काही पद्धतीचं, सगळ्या पद्धतीचं सामान जाऊ शकतं त्याच्याबरोबर. शस्त्र पण जाऊ शकतात आणि मेडिकल सुद्धा जाऊ शकतात. बाकीची पण ही जी मुव्हमेंट आहे रथाची, रथ वेगवान आहे. फक्त रथाची मुव्हमेंट आणि घोड्यावालाची मुव्हमेंट ही फरक आहे. घोडा जास्ती अजाईल आहे रथापेक्षा. मग घोड्याचं काम वेगळं आहे अजून. आणि पायदळाचं अजून वेगळं. पण ह्याच्यामध्ये माझी जी स्ट्रॅटेजी असेल कामाची, ती बाण आणि रथ ही तर पाहिजे. झपाटा पाहिजेच, त्याबद्दल पर्यायच नाहीये. नुसतं चाललंय असं कसं चालेल? तुझं आजचं काम आज नाही झालं, याचा अर्थ उद्या जर आजचंच काम केलंस तर उपयोगाचं नाही. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मनी. आजचा ₹1 उद्याचा ₹1 नाही. त्यामुळे आजचं काम सुद्धा उद्याचं काम तेच कसं असेल?
प्रकृती बदलली की तू बदललास की संपूर्ण एन्व्हायरमेंट बदललं. आजचं जे आजच व्हायला पाहिजे, नाही तर उद्या काहीतरी भर घाल त्याच्यामध्ये, नाही तर उपयोग नाही. वेगवान बाण असणाऱ्याला आणि वेगवान रथ असणाऱ्याला नमस्कार. लक्ष केंद्रित प्रयत्न असणं आणि सर्वसमावेशक मुव्हमेंट असणं, ह्या भाग झाला. आणि मग शूराय अवभिंदतेच, भेद तोडणं, हा सगळा भाग आहे. विभाजन करणं, अवभिंदते. साम, दाम, दंड, भेद मगाशी वापरलं त्यातला तो भेद भिद इकडे आला. शूर म्हणजे काहीतरी करून दाखवणं, धाडस. पण जे धाडस असतं ना, धाडसाचा एक आउटपुट एवढं नक्की असतं, की त्यांनी काहीतरी डिस्ट्रॅक्ट होतं. ते चांगलं वाईट आपण पडत नाही त्याच्यामध्ये. धाडस हे नसतं, काही गोष्ट झाल्याशिवाय उपयोगात म्हणजे सांगताच येत, दाखवता येत नाही. नाहीतर आपण कसं धाडस दाखवलं त्याने. नाही, बघा तुम्ही कुठेही धाडस दाखवलं काही, तर त्याच्या जोडीला काहीतरी नवीन घडतं आणि कुठलीही नवीन घडतं त्यावेळेला काहीतरी गेलेलं असतं. त्यामुळे शूराय अवभिंदतेच. निर्मितीसाठी आवश्यक असतं ते धाडस आहे. कुठलीही निर्मिती करायला. क्रिएटिव्ह, सर्जनशील, सृजनशील तर पक्कच धाडस लागतं आणि त्याच्यासाठी जुन्याचं विघटन करायला पाहिजे ना. ते जुन्याचं विघटन हे या अभिविन्नतेचं होतं. असं आहे. आणि पुढच्या तिघांचा अर्थ सांगतो आणि मग सगळे एकदम म्हणू आणि काही 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मानसीपणाच आहे. मी पण सांगेन. पण त्याच्यानंतर 7वा अनुवाक आपण म्हणणार आहोत. आज थोडासा उशीर होऊ शकेल मी तुम्हाला म्हटलं तसं. आता हे जे काही रथ वगैरे आपण ऐकले घोडे, वर्मिणीचे वरुथिनीचे. आता तुमच्या समोर ती ऋचा नाहीये. कागदाचा शोध लागला नाही असं धरून चाला. टेम्पररी. धाडस दाखवा. आणि अवभिंद करा तुमचे, की नाही मला समोर दिसलं नाही तर मला कळत नाही. ही संकल्पना तोडून टाका. नमो वर्मिणेच वरुथिनेच. वर्मिण म्हणजे कवच. म्हणजे कवच धारण करण्याला. मी घातलंय शिरस्त्राण, मी हेल्मेट घातलंय. याला म्हणतात वर्मन. वर्मिणे. त्यातूनही तो वर्मन आला असेल हा. जसा शर्मन आलाय, तसा शर्मा आलाय. विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे. मग वर्मन आणि वरुथ. वरुथ म्हणजे ढाल. आता ढाल शरीराला चिकटलेली नसते. म्हणजे एक असं असतं की ते शरीराला चिकटलेलं, हेल्मेट शरीराला चिकटलेलं आहे. पण छत्री, छत्री चिकटलेली नाहीये. तर छत्री म्हणजे वरुथ आणि हेल्मेट म्हणजे वर्मन. बघा, आता अर्थ सांगायचंच नाही, कशाला सांगू अर्थ? बघा ना, छत्री काय करते आणि हेल्मेट काय करतं? वैयक्तिक संरक्षण, कवच आणि छत्री हे सामूहिक संरक्षण असू शकतं किंवा आधीचंच संरक्षण. बाहेर अजून एक काहीतरी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पडतंच आहे आणि त्याच्यानंतर ते भेदून जर का आलं तर माझ्याकडे दुसरं आहेच. स्वतःचं संरक्षण आणि इतरांचं पालन-पोषण सांभाळणं हे पण येतं. दोन्ही येतं आणि सगळं आलं. मानसिक, शारीरिक, आर्थिक सुरक्षा. म्हणून आपण तो ज्ञानमय हा विज्ञानमया हे समजून घेत असताना अथर्वशीर्षामध्ये आपण सांगतो नट नाटकाचा खेळ आहे सगळा हा. ज्ञान विज्ञान. नटाने राजाची भूमिका करायची कशी विज्ञान आणि राजाची भूमिका करत असताना नटत्व विसरू न देणं म्हणजे ज्ञान. हे झालं फाउंडेशन फंडामेंटल सिद्धांत. याची प्रॅक्टिस कृष्ण सांगतोय कर्मणी अकर्म हा य पश्येत अकर्मणीचे कर्म या. अरे तो सांगतोय लाख. मला नाही झेपलं तर काय करू? मग ती प्रॅक्टिस हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये होते. हे मी का सांगतोय तर आता बॅच सुरू होते त्याच्याबद्दल मानसी सांगणार आहे म्हणून मी आता सांगून ठेवतोय. बिलबिनेचे कवचिनेचे. कवच हा शब्द माहिती आहे ना आपल्याला. कर्णाची गोष्ट कधीपासून सांगत आलोय आपण, की सुवर्ण कवच वगैरे त्यांनी दिलं. तर बिलबिनं म्हणजे मगाशी सांगितलेलंच उदाहरण दिलं होतं वर्मणीचं, ते बिलबिनेमध्ये आलंय. बिलबिने म्हणजे शिरस्त्राण आणि कवच म्हणजे म्हटलं असं कवचावरचे झिरेटो. मगाशी काय सांगितलं? ही उदाहरणं दिली होती. त्याची उदाहरणं खाली आली बघा. मगाशी काय असं म्हटलं, की अतिशय जवळ असताना संरक्षण करणं एक आणि लांब राहून संरक्षण करणं हा भाग झाला. वर्मिणे वरुतिनेचे. शिरस्त्राण आणि कवच हे वर्मिणीची उदाहरणं दिली त्यांनी. म्हणजे बौद्धिक संरक्षण असेल, विवेक, अंडरस्टँडिंग, लुकिंग ॲट इट रादर दॅन जम्पिंग टू द कन्क्लुजन्स हे संरक्षण झालं. की पटापटा उत्तरांच्या नादी लागणं हा घातक आहे प्रकरण आहे, धोकादायक आहे सगळं. प्रश्नच माहिती नसेल तर सोडवणार काय? प्रश्न पाहणं हे मानसिक ताकद वाढवण्यासारखं आहे. आणि शारीरिक संरक्षण हे जे कवचीने म्हणजे सहनशक्ती. सहनशक्ती दरवेळेला मानसिक आणि बौद्धिक असं म्हणतो ना आपण किंवा लागलं शरीराला सहनशक्ती फार
कमी वेळेला ते शिकवलं जातं, की प्रश्नाचं उत्तर सापडत नसताना जी काय अवस्था असते, ती सुद्धा सहन करण्याची ज्यावेळेला ताकद येते, त्याच वेळेला उत्तर शोधण्याची घाई कमी होते. आपण बघा, सारखी उत्तर लागतात आपल्याला. लवकर काय सांग, लवकर सांग, नक्की काय ते सांगा, नक्की काय ते सांगा. अर्जुनही तेच करतो. एक एक काय ते नक्की सांग. एतस म्हणजे एत योर एकम सांग मला. पण ही सुद्धा सहनशक्ती आहे. आणि शेवटचं श्रुत श्रुत सेन. श्रुत म्हणजे ऐकलेला, ऐकलेले. श्रुती, स्मृती, पुराणोक्त. ते श्रुती म्हणजे ऐकलंय मी. आता ऐकलंय याचा अर्थ नुसतं ऐकलंय रिमेंबर नसतं. त्यामध्ये श्रवण हे सांगितलं गेलंय. तर श्रुत म्हणजे ज्याला सिद्धांत पक्के माहिती आहेत, अशी व्यक्ती. आणि श्रुत सेन, हे सिद्धांत तो सेनेसारखे वापरतोय. तो श्रुत सेन. कान आहे, पण एखादा कान सेन होतोय. आपण म्हणतो ना, तानसेन नाहीये पण कानसेन आहे. काय वापरतोय कानाची क्षमता. कान हे इंद्रिय, इंद्रिय क्षमता घेऊन आलाय. त्याची क्षमता एखाद्या सैन्यासारखी वापरतोय. हा कानसेन, श्रुतसेन. ऐकलाय, वापरत नसेल तर उपयोग काय? श्रुत, श्रुतसेन. मग जर का चॉईस करायचा झाला, तर म्हणून श्रुतसेन. पण श्रुतसेन होण्यासाठी श्रुत हा सगळा भाग आहे. त्यामुळे ते नॉलेज, स्किल्स, ॲटिट्यूड, नॉलेज, स्किल्स, ॲटिट्यूड, नॉलेज, स्किल्स, ॲटिट्यूड. माहिती पाहिजे, करावंसं वाटलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यातून नवीन काहीतरी करावंसं वाटतं, त्यातून माहिती होते, पुन्हा करावं लागतं. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग अशी ती शिडी आहे. वरती जायचं म्हणजे कुठे जायचं? हेच आहे ना तसं. सगळा कर्मयोग संपवला, सगळा ज्ञानयोग संपवला. काय पेपर काढल्यावर कळलं नाही का ते? एव्हरी स्टेप हॅज 3 पॅरामीटर्स. मला काहीतरी करावंसं वाटतंय. ब्रह्मण्यो, ब्रह्मकृत ब्रह्मा, ब्रह्म ब्रह्मविवर्धनः. त्याचं सांगू कळत नाही काही वेळेला. इट्स एन ओव्हरलोड ऑफ इन्फॉर्मेशन, नो डाऊट अबाउट इट. ते विष्णू सहस्त्रनाम, ते श्री सुक्त, इथे हे काहीतरी घ्यायचं आणि करायचं बाबा, पण एवढं नक्की. मला आस आहे, ॲटिट्यूड. आणि मग मी करायला लागलो. आणि त्यातून मला नवीन काहीतरी सापडलं. पुन्हा करायला लागलो. हा सगळा श्लोक. मग असे आहेत. मग आता आपण हे म्हणूया आणि मग अ, एक अ, छोटी काही गोष्टी आहेत आणि मग आपण 7व्या अनुवाकातल्या 8 म्हणणार आहोत. पण इतकं सुंदर आहे बघा. आता फक्त डोळे मिटा. मी फक्त शब्द म्हणणार आहे. बाकी काय म्हणणार नाही. त्याच्यातला जो शब्द दिसेल तोच दिसला, नाही तर द्या सोडून. ज्येष्ठ, कनिष्ठ, पूर्वज, अपरज, मध्यम, अपगल्भ, जघन्य, बुद्धिय, सोभ्याय, प्रतिसर्याय, याम्याय, क्षेम्याय, उर्वर्याय, खल्याय, श्लोक्याय, अवसान्याय, वन्याय, कक्षाय, श्रवाय च प्रतिश्रवाय, आशुषेणाय, आशुरथाय, शूराय अवभिंदते, वर्मिणे, वरुथिने. इकडचा य कुठे गेला तर नंतर बघू. वर्मिणे, वरुथिने, बिलबिने, कवचिने, श्रुताय, श्रुतसेनाय. 40 सेकंद पण लागली नाहीत. हा बाबा आपल्याला फिरवून आणलाय नाही. कुठलंही काम करत असताना 15 दुने 30, या 30 गोष्टी जरी बघितल्यास, तरी मला नाही वाटत कामामध्ये काही गोंधळ घालशील तू. आणि घातलास तरी तू सजग असशील. आपण हे बघतो का? चला, आता म्हणूया. हं? सगळे. असा खेळ ह्याच्यात करता येत नाही काय? प्रीमियरिंग मध्ये करता येत नाही. कंटाळा आला तर सांगा लगेच. आपण लगेच बंद करू शकतो. चला, म्हणा. नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च, नमः पूर्वजाय च परजाय च, नमो मध्यमाय चापगल्भाय च,
नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोऽभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय च शुरथाय च नमः शूराय च वभिन्धते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्बिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च सॉरी चुकलं नमः श्रुताय च श्रुतसेनाय च चालेल. त्याच्या नमस्कार. शेवटचा थांबला असं आहे ते. आता येस 10-15 पर्यंत आपण आलोय. आता 1-2च मिनिटं घेते सगळ्यांची. आपण ज्यांच्याकडून आता रुद्र शिकतोय, समजून घेतोय, तर त्या डीजीची मी ओळख करून देते थोडक्यात. धनंजय गोखले म्हणजे डीजी, पीएमपी प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल, कॅटलिक अनेबलर, पीपल अँड प्रोजेक्ट. गेली 25 वर्ष भारत तसेच सिंगापूर, दुबई, दोहा, साऊथ आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, शिकागो, चीन, नेदरलँड्स या देशांमध्ये लीडरशिप, प्रकल्प व्यवस्थापन या विषयांमध्ये नामांकित ऑर्गनायझेशन आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शन केलंय. तसेच भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे सुद्धा मार्गदर्शन केलंय. अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट तर्फे या क्षेत्रात शिक्षणाबद्दल दिला जाणारा मॅन ऑफ द इयर 2012 हा पुरस्कार, तसंच पीएमआय USA तर्फे अत्यंत मानाचा असा एरिक जेनेट एक्सलन्स इन पीएम 2013 हा पुरस्कार मिळालाय. आणि हा पुरस्कार व्यवस्थापनातील सूत्र नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दिला जातो. ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस या संस्थेतून व्यक्तिमत्वांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन तो करतो. 2000 पर्यंत सीएट टायर्स, मर्सिडीज बेन्झ, नॅटवेस्ट बँक या ऑर्गनायझेशन्स मध्ये काम केलंय. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आहे आणि गेली 14 वर्ष हार्मोनियम वादनाचा छंद जोपासतोय. आतापर्यंत ललित आणि व्यवस्थापन या विषयांवरील 10 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. अथर्व शीर्षक स्वसंवाद, गोष्ट भगवद्गीतेची, विष्णू सहस्त्रनाम यावरील रोजच्या जीवनाशी सांगड घालणारी पुस्तकं, व्हिडिओ पुस्तकं, नाट्य वाचन, व्हिडिओ मालिका, भाषणं आणि लाईव्ह कोर्सेस. तसंच पीएम ओथ, अजाईल प्रेयर, प्रकल्प तरु, बलुतेदार, वर्ल्ड ऑफ पीएम विथ ड्रामा अशा अभिनव कल्पनांचं यशस्वी सादरीकरण केलेलं आहे. तर अशी अगदी थोडक्यात मी डीजी ची ओळख करून दिली. पटकन मानसीबद्दल सांगतो, कारण आता पुढची जी अनाउन्समेंट होणार आहे त्याच्यामध्ये मानसीचा पण सहभाग आहे. मानसी सोमन, पूर्वीची ललिता, एमकॉम आहे, संस्कृतमध्ये सुद्धा MA केलेला आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा पदविका धारक आहे, डिप्लोमा आहे ती. आणि म्युच्युअल फंडची जी परीक्षा असते
ती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ती आहे. संस्कृत शिकवते ती मुलांना आणि त्याचाच उपयोग आपण इथे पण शांती करत असते. मोठं तिचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपलं जी गोष्ट भगवद्गीतेची पुस्तक आहे तिचं पहिला ड्राफ्ट तिने बघितला आणि सगळा केला आणि खरं तर तिचा. आणि म्हणजे माझ्या व्याख्यानावरनं ते पुस्तकं तयार झाली सगळी 10 भागांवरनं. ती चेक केलं. माझे जे अर्थ सांगण्याची पद्धत आहे किंवा अर्थ मी जे सांगतो त्याला काही बेस आहे की नाही हे ती चेक करायची. एखाद्याला चुकू शकतो पण फॉर्च्युनेटली तिने अजून काही चूक काढली नाहीये. बरं झालंय म्हणजे. पण तिने संबंध पाहिलं आणि सगळं बारीक सारीक तिने चेक केलं. आणि झाली आता 6 वर्ष एकत्र आम्ही काम करतोय. अप्लाइड भगवद्गीता हा नवीनच कोर्स सुरू झालाय. म्हणजे तो अनेक वर्ष मनात आहे. फक्त 2020 नंतर ज्या वेळेला एक वयोगटाची कॉन्ट्रीब्युशन वाढायला लागलं, असं मनात होतं की 2020 साली ॲव्हरेज एज हे आपल्याकडे येणाऱ्या संबंध समूहाचं म्हणजे ह्या पद्धतीचं साधारणतः असोसिएशन. 61 होतं. हा. आता ते असं प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह ठेवलेलं होतं की 2025-26 पर्यंत ते साधारणतः 49 पर्यंत आलं पाहिजे. आणि सांगायला आनंद आहे 49. परत ज्येष्ठायचं, कनिष्ठायचं, मध्यमायचं, प्रगल्भायचं याची संपूर्ण जाणीव आहे. याचा अर्थ ज्येष्ठ नकोयत का, कनिष्ठच हवेत का, असा कोणीही अर्थ काढू नये. ज्येष्ठांची संख्या तीच राहून यांची सुद्धा ती वाढायला हवी, तरच ती धरोहर पुढे जाईल. आणि हे प्रत्येकाचं एक गमतीचं, मी ते कर्तव्य वगैरे म्हणत नाही, मला स्वतःला तो शब्द काय फारसा आवडत नाही. पण कारण आनंद नसतो तिथे कर्तव्य वगैरे शब्द येतात. माझ्याकडे आहे ते देऊन टाकायचंय. मग ते कसंही असो ना. जगन्यायाचं, बुद्धनियायाचं कुठेही दे ना तू. शेवटी दे, आधी दे, पहिले दे, पूर्वज परज. तू पास कर. त्यामुळे हे पास केल्यानंतर जर का एकाच वेळेला जर का 2 ते 3 वेगवेगळे जर का असले, तर जास्ती मजा येते. आणि अशा वेळेला मानसीनी मदत करून आम्ही दोघांनी मिळून तो अप्लाइड भगवद्गीता हा कोर्स तयार केला. छान झालं. 2 बॅचेस ऑलरेडी झाल्या. तिसरी बॅच आता बरोबर. लॉन्च होते ऑगस्टमध्ये. हं. म्हणून हे मी आता ही अपॉर्च्युनिटी घेतोय. त्याबद्दल थोडंसं आता सांगतो. दिसतंय का? अप्लाइड हो, दिसतंय. भगवद्गीता 16 ऑगस्ट 4 वीकेंडची आहे. बरोबर, 4 वीकेंडची बॅच आहे ही. हं, अप्लाइड हं. भगवद्गीता गोंधळ ते आनंद असं या कोर्सचं नाव आहे. आणि 16 ऑगस्ट पासून शनिवार रविवार म्हणजे वीकेंड बॅच ही असणार आहे. तारखा सांगते याच्या काय आहेत ते. ती 16 ऑगस्ट शनिवार, सॉरी 16 ऑगस्ट रविवार पासून सुरू होते आणि त्याच्या हो, पुढे अच्छा रविवार आहे ना? ऑगस्टमध्ये थांबा माझ्याकडनं चूक रविवार झाली आहे. ती. हा, 16 सॉरी, ऑगस्ट सॉरी, रविवार सॉरी. पासून सुरू होते. आणि पुढच्या तारखा सांगते. ऑगस्ट मधल्या 16, 22, 23, 29, 30 या ऑगस्ट मधल्या तारखा आहेत. आणि सप्टेंबर मध्ये 5, 6 आणि 12 म्हणजे एकूण 8 सेशन्सचा हा कोर्स असणार आहे. झूम वरती हा कोर्स असतो. रात्री 9 ते 10:30 इंडिया टाइम असा कोर्स असणार आहे. आणि आपण जसं म्हटलं तसं की भगवद्गीतेचं ऍप्लिकेशन बघतो. झूमच्या ब्रेकआउट रूमचा उपयोग करून इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात आपली. आणि हं, या कोर्सची फी सांगते काय आहे. सेशन्स 8 असतात. हं. कोर्सची फी पर पर्सन 4,999 आहे. आणि ती फी 2 किंवा अधिक जर का लोकं आली तर बरोबर 4,499 म्हणजे 10% हे डिस्काउंट आहे. डिस्काउंट आहे. जीपे कसं आहे. ती धरोहर जे मी मगाशी म्हटलं ना, की हम्म, धरोहर हम्म. उपहार योजना ती पण आहे. उपहार योजना की 18 ते 25 या वयोगटातली 25 जरी म्हटलेलं असलं तरी 18 ते 55 या वयोगटातील 2 व्यक्ती ज्यावेळेला ह्या कोर्सला येतात, त्यावेळेला तिसरी व्यक्ती आम्ही सांगतो की इट्स अ मूव्हमेंट ॲज इट इज, की त्या तिसऱ्या व्यक्तीला काही पैसे भरायचे नाहीत. म्हणजे 2 व्यक्ती 18 ते 55 मधल्या आल्या, त्यांनी 4,999 शुल्क भरलं, की मग त्यांनी तिसरी व्यक्ती त्यांना जे योग्य वाटेल ती, ते तिसरी व्यक्ती सुद्धा त्याच 2 जणांच्या शुल्कामध्ये जॉइन होऊ शकते. इतकी साधी संकल्पना आहे. हं, बरोबर. किंवा म्हणजे मी जर का जॉइन झालो हा, हा. आणि मी अजून 2 जणांना जर का 18 ते 25 55 वयोगटातल्यांना आणलं, तर थोडक्यात काय 2 जणांच्या फीमध्ये 3 जणांची आहे. प्रोव्हायडेड तो जे काही दोघं जण आहेत ते 3 पैकी 2 जण तरी त्यातले 18 ते 25 वयोगटातले हवेत. बरोबर. असा तो आणि सगळा हा आत्ताच्या बॅच मध्ये भाग आहेत आहे. तसे 18-20 आहेत, आहेत, वर्षाचे. आहेत तशी. हं, हं, तशी.
ही सेशन्स आहेत सगळी, तुम्हाला मगाशी सांगत होती. गमती जमती सेशन्स असतात. गीतेची ओळख, प्रवासाची सुरुवात, गीता माझ्यासाठी उपयुक्त आहे का? आहे का? दोन्ही अप्रिहेन्सिव्ह क्वेश्चन, कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन. मग दुःखाची मुळं काय, चित्तप्रज्ञ समाधानी माणूस कसा असतो, ऍक्शनची कला, भावनांना सांभाळ. आणि ही केस स्टडी बेस असते. निर्णय आणि तडजोडची शिक्षण मिळालं की निर्णय घेणं सोपं जातं. वी एंड अप टीचिंग डिसिजन मेकिंग. इन माय ओपिनियन डिसिजन मेकिंग इज ऍक्च्युली द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्प्रोमाइज क्लॅरिटी. ते जर का आलं की मग निर्णय घ्यायला फारशी वेळ लागत नाही. व्हॉट इज दॅट आय एम रेडी टू कॉम्प्रोमाइज, एवढं कळलं की निर्णय असा फुलासारखा उमलतो. मग ते आपण भगवद्गीतेच्या याने मदतीने आपण हे करत असतो. मानसी, एनिथिंग एल्स? त्याच्यामुळे ही बॅच आपली सुरू होते 16 ऑगस्ट पासून, ती माहिती द्यायची होती. त्याच्यामुळे तुम्ही जरूर आता जे कोण ऐकतायत ओके. त्यांनी नक्की विचार करा आणि या कोर्सला जॉईन व्हा अप्लाइड भगवद्गीतेच्या. इथे जो दिसतोय, हा तो QR कोड आहे, तो फॉर्मचा आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. गुगल हा, फॉर्म आहे. असं असं आहे. राईट हो. हे सांगण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद, कारण तुमच्या वेळेतला वेळ मी आता उचलतोय, खरं सांगायचं तर. मग आता आपण मात्र पुढच्या श्लोकांकडे जाऊया, पुढच्या अनुवाकाकडे जाऊया. आपण फक्त 8च याच्यातले घेणार आहोत आणि फार सुंदर आहे. तुम्हाला जर का नुसतं दाखवायचं झालं ना, कठीण काही नाहीच आहे. म्हणतानाही कठीण नाही. बघा काय: दुंदुभी, आहनन्याय, धृष्णवे, प्रमृषाय, दूताय, प्रहिताय, निषंगिणे, इषुदिमते, तीक्ष्णे शवे, चायुधिने, स्वायुधाय, सुदन्वने. म्हणजे स्तुत्याय, पथ्याय, काट्याय, नीप्याय. म्हणजे आपण काय बघायचं आपल्याला? बघायचं झालं तर 8 ओळी. म्हणजे काय? थोडक्यात साधं सोपं करून सांगायचं असेल तर 16 शब्द, आहे की नाही? आणि त्या 16 पैकी 16 माहितीच नाही असं नसतं. 16 पैकी कमीत कमी 2 तरी माहिती असतात. ज्येष्ठ कनिष्ठ माहिती होतं का नाही मागाचं? बस झालं तेवढं. आणि इथे सुद्धा दुंदुभी, रणदुंदुभी एवढं माहिती असेल. नसेल माहिती तर आता माहिती होईल. काय नाही तर दूत तरी माहिती असेल की नाही? दूत म्हणजे दूध पाठवला त्याने, तो तरी माहिती असेल की नाही? असेल ना माहिती. नसेल तर आता कळेल. तीक्ष्ण माहिती असेल की नाही? इतकंच. हा, मग आता हे आधी म्हणूया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया. सोपा आहे, सुंदर आहे. हा अनुवाक काय आधी सांगतो तुम्हाला. अतिशय सुंदर आहे अनुवाक हा. हा बेसिकली कम्युनिकेशन डेडिकेटेड अनुवाक आहे. कम्युनिकेशन कसं हवं याचा अनुवाक आहे. श्रवायाचे सांगून झालं, काळी टाकून झालेली आहे. हा प्रवासाचा आहे. प्रवास करत असताना एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत जात असताना दोन्ही आहे. त्याच्यामध्ये प्रवास आहे, त्यामुळे क्रिया आहे आणि निवास आहे. म्हणजे जर्नी आहे आणि डेस्टिनेशन पण आहे. म्हणजे आता जी वारी चालली ती निघते आणि विसावे पण असतात. फक्त विसावा असतो हा तो. विसावा आणि अंतिम निवास याच्यामधला फरक आहे. विसावा म्हणजे काही काळापुरता खल्यायच, कारण बाकी उर्वरिया चाललेलं असतं. सुपीक जमीन चाललेलीच असते. वारी चालली आहे पण कुठेतरी थांबायला लागतं. दमलो म्हणून नसेल ते. वारकरी शक्यतो दमत नाही असं ते म्हणतात. पण तो विसावा आल्यानंतर क्रिएटिव्हिटी फुलते. हे पाहणं आहे सगळं वारीला जाणं. मग या अनुवाकामध्ये दुंदुभी म्हणजे नगारे, संदेश, थोडक्यात काय ट्रान्समिशनचा भाग आहे. प्रवास याचा अर्थ मी उठलो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून गेलो. हा जसा मी जातो तसं एखादी वेव सुद्धा इकडनं तिकडे जाते. आत्ता बघा ना, आत्ता मी कुठे बसलोय, तुम्ही कुठे बसलायत, हे सगळं डेटा फॉर्म मधून चित्र, आवाज सगळं ट्रान्समिट होतं ना, संदेशवहन होत आहे. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम्स आहेत, अलर्ट सिस्टीम आहेत, डेटा सिस्टीम्स आहेत. हे सगळं आहे याच्यामध्ये. संवादाचा अनुवाद आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी आयुध या सगळ्या उद्योगासाठी, हे जे सगळं ट्रान्समिशन होणार आहे. आता ट्रान्समिशन ट्रान्सफॉर्मेशन हा भाग आहे. जे आत घडवून येतं त्याला ते ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. याच्यासाठी ही जी सज्जता आहे, ही जी सजगता आहे, ही जी अवेअरनेस आहे, हे जे मुवमेंट मधला हा अनुवाक आहे. इतका आहे. आता म्हणूया आणि बघा आता काय काय. आता आधी म्हणू आणि मग ह्याच्यातला अर्थ सांगतो. चला. नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च
नमो धृष्णवे च प्रमृषाय च दोन्ही ओळी एकदम. नमो दुंदुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो धूताय च प्रहिताय च नमो धूताय च प्रहिताय च चौथी ओळ थोडी हळू सांगतो. ते वाटतं उलट सुलट तसं नाहीये, पण तरी सांगतो हळू. नमो निषंगिणे चे आता चे खरं तो चे नाहीये, तो चच आहे. च चा अर्थ होतो आणि. दुंदुभी आणि आहनन्य, धृष्ण आणि प्रमृषाय, दूताय आणि प्रहिताय, निषंगिणे आणि इषुधिमते. तर निषंगिणे च इषुधिमते च असा शब्द येतो. नमो निषंगिणे चे दोन्ही पद्धतीने सांगणार आहे मी. नमो निषंगिणे चे शुधिमते च. किंवा आता फोडून नमो निषंगिणे च नुसता. नमो निषंगिणे च ईशुधिमते च. याचा अर्थ बघू पटकन आणि मग पुढच्या भागाकडे जाऊया. दुंदुभी. दुंदुभी तर माहिती की नाही, रणदुंदुभी मोठमोठ्याला आवाज करणारे, नगारी वगैरे, नगारे वगैरे सगळे. हा हनन्य, आघात करणाऱ्या, मारणाऱ्या, म्हणजे नगाराला सुद्धा आघात करणाऱ्याला सुद्धा नमस्कार. कुठलंही काम सुरू करायचं असेल, इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन, इट्स अ ट्रॅजेक्टरी, प्रोजेक्ट. इथून इथे ती मुवमेंट असते वेळेची. काही काम घ्या, काही म्हणजे काहीही घ्या. जप करायचं आहे, जे कोण जप करत असतील तसं. असं क्षणार्धात होत नाही ना तो, म्हणजे ज्यांनी सिद्धी मिळवली त्यांनी तर होऊ शकेल. पण मी म्हणतो की बाबा काय ते काय 108 मणी वगैरे असतील त्याच्यात. पहिला मणी ते दुसरा मणी, ती फक्त माळ नुसती अशी जात नसते. ती माळेची बघायला लागलं की दिसायला लागतं. काय गतीने असं झालंय कधी? हे बरोबर एकाच गतीने चाललंय. बरं, ही माळेची गती, मनाची गती चालली एकाच गतीने. बरं, म्हणण्याची गती, माळेची गती, मनाची गती, श्वासाची गती. जप माळ 108 वेळा लोक ओढतात, त्याचं मला आश्चर्य वाटत आलेलं आहे पहिल्या दिवसापासून. सो आर बी डुईंग इट, आर बी बीइंग इट? हे लहानपणापासून आजोबांनी चौकशा केलेल्या, त्यांना कधीच मी जपमाळ घेतलेलं पाहिलं नाही. त्याचा अर्थ जपमाळ वाईट आहे का? नाही. मी एवढंच म्हणतोय की काय करायचं आहे आणि काय करतोय ह्याच्याकडे ज्या क्षणी लक्ष जाईल त्या क्षणी गणित सोपी होतील. मग असं जर का 108 मणी जर का गेले, तर संपूर्ण दिवस काय शांतता आणि उत्कृष्टतेने जात असेल. सकाळी जर का जपाला बसत असाल, जसा जप तसं तप, इतकं साधं गणित आहे. आपल्याला सांगितलं आहात. मस्त बस. आणि अशी सगळी श्वासाची गती, मनाची गती, मायेची गती, म्हणण्याची गती, उचल तसा. हा सगळा भाग आहे. कुठलाही प्रकल्प आहे, मुवमेंट, त्याची घोषणा, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन, त्याची सुरू होणारी कामं, त्याची अंमलबजावणी, हे झालं पाहिजे ना.
धृष्णव प्रमृषाय, मृष म्हणजे स्पर्श करणं, प्रमृष परीक्षण करणं. धाडस आहे, मगाशी पण धाडस आलं, शिवरायाला आपण धाडस दिलं. कुठलंही काम सुरू करायला धाडस लागतं, एवढं नक्की मात्र. धाडस लागतंच. आळशी माणसाला सुद्धा धाडस लागतं काम सुरू करताना. त्याला खरं करायचं नसतं, ते धाडसानेच सुरू केलेलं जातं. आणि गतिशील माणसाला सुद्धा धाडस लागतं, कारण डोक्यात भरपूर असतं काहीतरी, प्रचंड असतं, लोकांना दिसत नाही ते त्याला दिसत असतं. ती पण धाडसच लागतं. नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी जे धाडस आहे ते धृष्ण आणि परिस्थितीचा स्पर्श करून, हे आय फॉर डिटेल त्याला म्हणतात, प्रमृष्य. दूताय प्रहिताय, प्रहित पाठवलेल्याला, हित नियुक्त केलेल्याला, दूताला संदेश, हे सगळं आहे याला. हे कुठलंही काम करायचं असेल, कुठलीही जर्नी करायची असेल, तर स्पष्ट क्लॅरिटी पाहिजे, बोलणं कम्युनिकेशन क्लिअर पाहिजे. चुकीच्या दिशेने जाऊन उपयोगाचं नाहीये. उपयोगाचं नाही म्हणण्यापेक्षा ते परत मागे आणावं लागेल ते. हे सगळं करत असताना निषंगिणे इषुधी मते. निषंगिणे म्हणजे तलवार, खरं तलवार घेणं, काढणारं. आणि इषुधी मते म्हणजे बाणांचे भाग. म्हणजे थोडक्यात काय आहे, बाण नुसतं उपयोगाचं नाही. तसं पाहायला गेलं तर कुठलंही शस्त्र उपयोगाचं असतं, पण तलवार आणि बाण, पटकन एखाद्या लहान मुलं जरी विचारलं की उपयोग कशाचा करेल हा माणूस, बाणाचा करेल का तलवारीचा करेल, तर जनरली ऑन गिव्हन कंडिशन तलवारीचा करेल. बाणासाठी धनुष्य लागणार. आता बघा, नुसतं याच्याकडे पाहिलं की काय कळतंय आपल्याला, की रेडी टू यूज आहे आणि हे कॅन बी यूज विथ द सिस्टीम्स आहे. रेडी टू यूज अँड कॅन बी यूज विथ द सिस्टीम, नन ऑफ देम इज युजलेस. म्हणजे मग हाताशी तयार असलेली साधनं, ती शस्त्र म्हणा काही म्हणा, आणि साठवून ठेवलेली उपयोग होणारी सिस्टमॅटिक मुवमेंट. हाताशी असलेली सुद्धा सिस्टीम लागेल, साठवून ठेवलेला सुद्धा सिस्टीम लागेल. हं? जाता जाता झरा दिसला, तहान लागली होती, झराचं पाणी प्यायलं, निसंगिणे. निसंगिणे. आणि मग इशुदीमध्ये म्हणजे, अरे ते भरून घे ना मग ते, पण नंतर लागेल ना. पण त्याच्यासाठी सिस्टीम आली. भरण्याच्या सिस्टीम पासून ज्याच्यात भरलं जातंय ते सिस्टीम पाहिजे, आणि ज्याच्यात भरलं गेलं ते संरक्षणाची सिस्टीम पाहिजे. त्यातनं सांडलं नाही पाहिजे, नाही तर उपयोग नाही. इफ यू सी अ मायन्यूट मूव्हमेंट, लॉट ऑफ थिंग्स कॅन बी सीन. सिस्टीम प्रत्येक ठिकाणी आपण पाळत नाही किंवा आपण बघत नाही, म्हणून प्रॉब्लेम होतो. मग हेच ज्ञानाला पण आलं. त्वरित वापरासाठी आवश्यक असलेली जी काही कौशल्य आहेत, मुख्य व्यवसाय म्हणू आपण, ते सातत्याने वापरणं सुरू आहे. आणि हे आहे, मला दरवेळेलाच वापरावं लागतं अशातला भाग नाही, पण वेळ पडली की ते वापरावं लागतं. आत्ता माझ्याकडे जे जीपे आहे ते, मग जीपे असेल तर इशुदी मते, आणि सॉरी निशंगिणे आणि इशुदी मते म्हणजे काय माझे इन्व्हेस्टमेंट तयार करून ठेवले, ती लगेच आज येणार नाहीये, ताबडतोब येणार नाही. अगदी शेअर म्हटले, म्युच्युअल फंड म्हटले तरी एक दिवस लागेल. T+1 T+2 चालणार. तीक्ष्णे शवे चायुधिनेचे, तीक्ष्ण बाण, परत तीक्ष्णता आहे याच्यामध्ये. आणि शस्त्र म्हणजे ही जी इफेक्टिव्ह ऍक्शन्स, इफेक्टिव्ह टूल्स, इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी जी म्हणत जातो. काही आता इथे उदाहरण तुम्ही स्वयंपाकघरापासून ते AI रिसर्च पर्यंत काही घेऊ शकता. पण उत्तम स्थितीतलं, आता पोळपाटावर पोळी लाटते आणि तो इतक्या खडबडीत आहे, तर त्याचं काय होणार? त्या लाटण्याला इतके खड्डे पडलेत की ती, काय त्यातूनही सुगरण एखादी काहीतरी करू शकेल त्याचं. पण ती जी टूल्स आहेत, ती इफेक्टिव्ह टूल्स आहेत का माझ्याकडे, असा भाग होतो तसं. आणि 6, 7, 8 स्वायुधाय सुधन्वन. स्वायुधा म्हणजे स्वतःच आहे ते, आयुध आहे, पण तुझं आहे का ते? धनुष्य एवढी होती, पण अर्जुन म्हणायचा गांडीव धनुष्य. एवढं काय आहे त्या गांडीव धनुष्यामध्ये? अरे त्यांनी प्रॅक्टिस केली त्याच्याबरोबर, सायुज्यता आलेली आहे. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जा आणि कुठल्याही तिकडच्या वर्करला विचारा, ही हॅज मशीन ऑन इज ओन चॉईस. मशीनला सांभाळतो तो, माणूसासारखं प्रेम देतो त्याला. अर्जुनाने सुद्धा गांडीवाला तसंच दिलं असेल. स्वायुध होतं ते. आता स्वायुधाय म्हणजे मशीन आणि धनुष्य बाणच पाय अशातला भाग नाही. माझं स्किल इज अ आयुध. झालं की तसं. आणि सुधन्व, उत्तम वापरायला कॉन्ट्रीब्युटरी असलेलं असं. आता हा प्रवास चाललाय सगळा. प्रवास करण्यासाठी सांगणं आलं स्वतःला, इतरांना. जर्नी सुरू झाली. या जर्नी मधले जे भाग झाले, त्याच्यात ती सगळी स्वायुध आणि सुधन्वनं पाहिलं. शेवटचं आता,
अरे त्याला मार्ग नको का? श्रुत्यायच पथ्यायच. श्रुत्य म्हणजे द्रव पदार्थ म्हणजे जलवाहतूक, आणि पथ म्हणजे अ, चालण्याचा प्रवास. मग कसा येऊ शकतो? जल वाहतूक जलद असू शकेल, चालण्यापेक्षा नक्कीच जलद असू शकेल. सो इथं मेटाफोर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि काट्याय निप्याय, कठीण प्रसंग जर्नी मधले, आणि शांतता आनंददायी प्रसंग. निप्याय, निप्याय म्हणजे पाण्याजवळील वसाहत. वसाहत म्हणजे वृक्ष, खरं फ्लॉरा फॉना म्हणूया आपण त्याला. पाण्याजवळचं निप्याय. आणि काट्याय, काट्याय आणि काटेरी जोडपं तसं. हा भाग आहे. म्हणजे ह्या जर्नीमध्ये सगळेच रस्ते काही छान नसतील, ते काटेरी असतील. मग काटेरी गोष्टी पार करत असताना काही आयुध लागतील. चांगले रस्ते पार करायला सुद्धा चांगली आयुध लागतील. म्हणजे काटेरी रस्ते, वाईट आयुध, चांगले रस्ते, चांगले आयुध, असंही कॉम्बिनेशन उपयोगाचं नाही. असा हा सगळा हा भाग आहे. इतकं साधं गणित आहे. असा हा भाग होता. मग आता जर का माझ्या मागोमाग म्हणणार असाल, तर मी काय करतो, ओळीने म्हणतो आणि मग थांबू आपण, किंवा गप्पा मारू, कसं तुम्ही म्हणत असाल. त्यांचं तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर आपण इथे गप्पा मारू. इथे मी आता ऑलरेडी येस, 1 तास 18-20 झाले. 1.5 तास होत आला. आपण थांबू इथे. आता अनम्यूट करतो. ज्यांना गप्पा मारायच्या असतील तर गप्पा मारू. फारच सुंदर बागा, अप्रतिम आहे की नाही मस्त रुद्र? उदाहरणं देखील फार छान, फारच उदाहरणं सुंदर. मागच्या बाईपेक्षा फारच सोपं वाटतंय अगदी. रोज खूप छान मागच्या समजतंय वेळेपेक्षा अं, मागच्या वेळेपेक्षा सोपं, कारण रिपिटेशन झालंय. होतंय आणि छान होतं रिपिटेशन मध्ये. भावनिकरित्या जवळ येतं ते. थोडा सुंदर अर्थ आहे बघा. जरा खूपच छान. आजचं फारच छान झालं. आणि एकतर लाईव्ह असल्यामुळे असं लेखलंच. जी एक रिक्वेस्ट होती. हो, बोल ना, बोल. शिल्पा, मला ना हम्म. असं म्हणजे म्हणायचं होतं की जे विष्णू सहस्त्रनाम आनंद अतिशय सुंदर पुस्तक, तसंच आपण हेच हा. करू शकतो का? रुद्र हा. आनंद. करूया शिल्पा, नक्की करू. मी म्हणजे पण ते हेच हळूहळू येईल सांगणार ना ते. होते. हळूहळू होईल, होईल होईल ते सुद्धा. मी पण हेच तो सांगणार होते की हा नाही, तोपर्यंत असंच होतं हळूहळू ते. एक 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 आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगता म्हणून विचार तसं, की अथर्व शीर्षाचं आता 7वी एडिशन येईल. 7,000 पुस्तकं. त्याच्यात तर पूर्वी नुसतं असे एक एक पॅराग्राफ लिहिलेले होते, मग लेख लिहिले, मग व्याख्यानं झाली, मग कोर्स आला, पुस्तक आलं, व्हिडिओ झाले, असं. पण करू आपण, जसं विष्णू सहस्त्रनामाचं रेडी टू यूज आहे ना, त्याच्या हम्म. पुढे पण गोष्टी गेल्यात. म्हणजे काही वर्षांपासून मी त्याचे ऑडिओ व्हिडिओ पुस्तकं पण बनवतोय. की ठीक आहे, दरवेळेला असं वाचायला हातात बसून नसेल वेळ, तर काही लोक चालायला जातात सकाळी, रोज संध्याकाळी, कधी दुपार दिवस, मग त्यावेळेला जर का कानावर रिसोर्सेस नाही म्हणून प्रगती थांबली नाही पाहिजे. दॅट्स ऑल. असं करू आपण पण नक्की शिल्पा. म्हणजे थोडस हे होतंय विषयांतर, ते विष्णू नाही, बोल ना. सहस्त्रनाम जे आहे ना, ते पुढे गेलं की पुन्हा मागे येऊन वाचावं लागतं. ते ते फक्त माझ्याच बाबतीत होतंय का काय माहिती. नाही, प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. केलं ना की मागे जावं लागत नाही, वाचलं की पण मागे जावं लागतं. नाही, असं. बरोबर आहे, पण म्हणजे हा, पण ठीक आहे ना, मागे ते उगाळावं लागतंच ना. तसं हो ना, चांगलं आहे ना, काय वाईट आहे, होईल फारच पुढे. उगाळावं लागतं. असं दे. जेवढं उगाळलं तेवढं पक्क होतं. एवढं उगाळलेलं पक्क होतं. फक्त लक्षात ठेवण्याच्या मागे लागलं की पंचायत येते, तेवढं नका करू फक्त. की तिथेच तिथेच गोची होते हा माझी. हा दॅट्स अ लूप, दॅट्स अ ट्रॅप. आपल्याला वाटतं की लक्षात नाही, मग त्यापेक्षा काय कर, म्हणजे असं असं मी सांगू नाही शकत, खरं योग्य नाही हे सांगणं मी. पण वाचत असताना जर का थोडासा उर्वर यायचं, खाल्ल्या यायचं, हा वाचत असल्यानंतर, वाचून झाल्यानंतर असं पुस्तक घडी घालून ते पाहणं जे आहे ना, काय काय वाचतो. वाचलं मी आता. हा
काय वाचलं. काय ही वाचलं? सवय आहे आधीपासून, त्यामुळे मग काय वाचतोय मी आता, आणि असं नुसतं बसायचं, असं पाहत बसायचं. येस, तसं करते. तसं कर, एक पान येस, घे फक्त आणि बघ गंमत. येस. आणि ती नमस्कार. गंमत मिळाली ना की सांग ग्रुपवर किंवा कुठेही सांग, मला सांग. नक्की हा नक्की. हा हम्म. मी तरी नेहमी वाचायला हा सुरुवात केली ना, की फक्त 5 श्लोकांचा एक भाग वाचते. हा, क्या बात एकदा आहे. वाचल्यानंतर पुन्हा एकदा रिपीट करते. म्हणजे मग थोडंसं जातं आत. आणि मला हा हे आता रुद्राचं सांगायचंय, की आता नुकताच तर रुद्र शिकलो आम्ही. पण हम्म. त्यावेळेचे जे अर्थ सांगितले आणि यावेळेचे कुठनं येतं बाई इतकं, धन्य आहे. मला अगदी नतमस्तक होतात नाही मी. नाही, नको प्रत्येक रे वेळेला बाबा, वेगळा तेवढं अर्थ. नको. नाही, प्रत्येक वेळेला वेगळा अर्थ, म्हणजे तेच शब्द आहेत खरं तर. म्हणजे पठडीतलं नाहीच आहे. दरवेळेस वेगळं काहीतरी तुम्ही सांगता. त्यामुळे आज लाईव्ह फार मजा आली. आज मजा आली ना. अदरवाईज सुद्धा लाईव्हच असतं, फक्त मी नसतो. म्हणजे ते हो. प्रीमियर असतं, कारण मी ज्याला रेकॉर्ड करतो त्याला मी असे तुमच्याशी बोलतोय असंच करतो रेकॉर्ड ते. तरी पण ही मजा वेगळी. हा, आता जे चाललंय ती हां, मजा वेगळी. हां. म्हणून मग हा आठवडा मला मिळाला, माझी मुवमेंट नाहीये कुठे, त्यामुळे मग आज, परवा आणि शुक्रवारी आपण बोलू परत तसं एकदा. ओके. सुजाता, काय ग? नमस्कार. मी आज नमस्कार. पहिल्यांदाच जॉईन झाले. बर. म्हणजे मी सकाळी सहज YouTubeवर पाहिलं आणि तुमचं समोर आलं. तर म्हणून मी लगेच आय थिंक पैसे भरले आणि ती मला व्हॉट्सॲप हे आलं आणि मी आज जॉईन हम्म. झाले. तर हे आज भाग 7 आहे. याच्या आधीचं जर मला हवं असेल तर सगळे युट्यूबर आहेत. आहेत का? अ, ओके. हो, मी काय करीन, हा भाग ज्याला हा आता लाईव्ह सेक्शन मध्ये असेलच, कायम राहील तो. हो. आम्ही व्हिडिओ सेक्शन मध्ये सुद्धा आणतो. बरं. लगेच आणेन, म्हणजे एखाद्याला लाईव्ह नाही तिकडे जाता आलं तर व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा. हो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे, तिने व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करता येतो परस्पर. आणि हां. तिथे अजून एक लिंक दिली आहे, जी या प्लेलिस्टची लिंक आहे. ओके. बरं. म्हणजे ओळीनी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि सुरू मला असं. सगळंच म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पण हे करायचंय. मला आवडलं हे खूप आणि खूप अच्छा. वर्षांपासून शिकण्याची इच्छा होती. म्हणजे वा मी वा. विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणते. पण मी तुमचा एक व्हिडिओ बघितला, म्हणजे एवढं काही मला चांगलं म्हणता वगैरे येत नाही. पण हा इच्छा आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तर तसं मला लहान म्हणजे 30च्या आतल्या मुलांना हे समजलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. ही माझी पण खूप तळमळ आहे. सो मी आता पुढच्या महिन्यात मुलाकडे यूएसला जातीये. लहान आहे तो, गुड. शिकतोय, तर हम्म. त्याला हे ऐकवीन आणि म्हणून मला ते शिकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हॅलो, हॅलो, नाही, सुजाता. नक्की, कधी कधीही हॅलो, सांग. हॅलो, संजीवनी बोलते डीजी. हॅलो. आपण तू सुजाताला ओळखतेस का काय, का सुजाता म्हणजे. नाही, मला तिला थांब जरा सांगायचंय. हा सांग. हा हा हा, बोल मला बोल. तिला हा सांगायचंय की हा. डीजीचा अप्लाइड भगवद्गीता कर. हो, हो, हो. गोंधळ ते आनंद, खूप आनंद मिळेल. हो, तू जे आता मी ते म्हणाली ना, मुलांना ऐकलं. मुलांना शिकवायचंय, नातवांना शिकवायचंय, तर मी असंच जाते बायकांना सांगते की यांचे वाचा ऐका, याचं ऐका सांगते. तसं तुला सांगते, भगवद्गीतेचं कर, त्याचा अप्लाइड भगवद्गीता. नक्की करेन, नक्की करेन. हम्म. बस सांग बस त्याला, आणि तेच. त्यालाही काय बोलायचं असेल ना तुझ्या मुलाला, तर कधी बोलू दे. हो. व्हॉट्सअप नंबर असतो माझ्याकडे, तसं पटकन दाखवतो. ज्यांना माहितीये आता हे मी परत, हा जर चॅनल असेल तर प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट मध्ये हे आता आहे रुद्र आनंद प्लेलिस्ट आहे इथे. अच्छा. ओके. मराठी नाट्य मालिका आहे, हे विष्णू सहस्त्रनाम आहे. हे बघ, इथे इथे या ओळीनी सगळे मग सुरूच होतील, मग ते असे हो. इथे इथे पण दिसतील तो असे. त्यांनी गीता वाचायला सुरुवात केली आहे. तो हा. पीएचडी करतोय तिकडे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. वा. आणि त्याला म्हणजे तो म्हणाला गीतेचं फक्त 2च ओळी वाचल्या मी आणि अजून त्याच्यावर त्याचा 3-4 महिने अभ्यास सुरू आहे. म्हणजे तो म्हणतो की गीता अशी पटपट वाचून नाही, असं नाहीये. तर मला ते कळलं नाही हं, हे सांगते तो तुम्हाला. म्हणतो ते परफेक्ट आहे. परफेक्ट आहे म्हणजे तो अर्जुन होता म्हणून त्याला 85-90 मिनिटात झेपलं, कळलं.
आपल्याला 85 वर्ष लागतील, कोणी सांगावं. आणि का मी म्हटलं अरे असं नसतं, तर मला असं वाटलं की तो इंग्लिश मिडियमचा आहे म्हणून त्याला समजत नाहीये वगैरे. तर तो म्हणाला तू येशील तेव्हा आपण बोलू. म्हटलं मग बरं. मला आवडेल त्याशी बोलायला. त्याला काय नवीन समजलं असेल तर मी समजून घेईन. काय ह्याला नवीन दिसलं असेल. आणि तुला मी नंतर तुझ्याशी मला फक्त हे टाक, माझा नंबर आहे 9822031915. परत एकदा सांगतो सगळ्यांना, हा असेल सुद्धा इथे. इथे 9822 हो सांगतो 9822031915. हा 915. ओके. हा नक्की. तो नंबर आहे माझा. तू बोल. मी हो. अ जर्नी फ्रॉम कन्फ्युजन टू कन्व्हिक्शन असं ओके. पुस्तक आहे बर भगवद्गीतेचं. त्याची बर सिरीज पण आहे. ती ओके. त्याला हवी असेल तर हो बघू दे त्याला. नक्की नक्की. आणि तो हा म्हणजे ते काय सेनेका आणि स्टॉइसिझम वगैरे, म्हणजे मला त्यातलं काही हा फार कळत नाही. त्या सगळ्याचा तो हा काय ते वाचन करतो, फॉलो हम्म, करतो हा. आणि इतकं मला त्यातलं काही समजत नाही. पण तुमचं मला खूप आवडलं म्हणून मी आज जॉईन झाले आणि मी आणखीन बऱ्याच जणांना सांगेन. तर येऊ दे, काय हे हरकत नाही. हे बघ, डीजी हे पुस्तक ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला कन्फ्युजन टू पाहिजे. कन्व्हिक्शन हे पुस्तक ते हो सगळी इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे आपण हो. आशिष्यायन देय म्हणतो ना, ते लॅडर ऑफ विजडम त्याला मी म्हटलंय. चालेल. अशिष्यायन देयम अशी सगळी आहेत हो तिथे पुस्तक. मी हो पाठवतो. आपण हो, बोलू. त्याला चालेल. बोलायला सांग, हो तुझ्याशी बोलू, नक्की आपण तिघं बोलू. हा नक्की. मी पुढच्या महिन्यात तसं जाते तेव्हा सांगेन. एनी टाइम धन्यवाद. तसं. हा चालेल. थँक्यू येस, व्हेरी राईट. थँक्स दादा. चालेल. डीजी मी जयसिंह बोलतोय. हा जयसी बोल. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, विष्णू सहस्त्रनाम ऐकल्यानंतर त्याचं अर्ध उत्तर भगवद्गीतेत मिळालं आणि अर्ध उत्तर आता आज रुद्रात मिळालं. चला बरं झालं. म्हणजे साम दाम दंड वेदचं जे तुम्हाला व्हॉट्सअपवर केलेलं त्याचं तुम्ही सांगितलं ते जरा परत सांगता का? मी तुटक ऐकलं खरंच, म्हणजे सॉरी, जरा काय तर काम करत होतो ऑफिसचं. क्रिएटिव्हिटी आणि काय एका पार्ट्यात पाहिजे जसं सिस्टम अँड डिसिप्लिन. क्रिएटिव्हिटी, पॅशन बर. हे रजोगुण आहे. ते ओके. पाहिजेत ना. हम्म. क्रिएटिव्हिटी नसेल तर नवीन कसं, आणि जिथे नाविन्य संपते तिथे म्हातारपण येतं. जन्म मृत्यू जरा दुःखई ही विमुक्ते. त्या म्हातारपणातून सुटायचं म्हणजे बॉडी म्हातारी होणार, ते जाणार आहे एक दिवस. वृद्धत्व जवळ करायचं असेल तर म्हातारपणात बालपण आणि तरुणपण यांची जे मिक्सचर होतं दॅट इज वृद्धत्व. मग ते मी म्हातारा झालोय शरीराने, पण मन माझं लहान मुलाचं आहे. मान नाही, अपमान नाही, काय नाही, चाललोय. आणि जी उत्साह आहे तो तरुणाचा आहे. असं ज्यावेळेला बसलं की ते मग काय होईल हे लागणार आहे त्याच्यासाठी. मग उत्साह आला की मुवमेंट आली. मुवमेंट म्हणजे रजगुण. रजगुण म्हणजे क्रिएटिव्हिटी, ती आलीच. काहीतरी करणं आलं. पॅशन पण आलं. आवश्यक आहे. हे मला हवं आहे, ही हवीच आहे. डिझायर इज अ फाउंडेशन फॉर हॅपीनेस. लोक म्हणतात डिझायर सोडून द्यायला पाहिजे. सोडून द्यायला पाहिजे, मग गंमत काय मग? ती असताना गंमत करणं हे तर खरी खेळ आहे ना. तसं मग रजोगुण म्हणजे पॅशन, क्रिएटिव्हिटी पाहिजेच. पण ते त्याला जर का शिस्त आणि सिस्टीम आणि डिसिप्लिन नसेल तर पंचायत येईल, असं आपण नाही म्हणतो. सुग्रीवाला ऐकवलं रामाने. सुग्रीव, हा तसं आहे ते. हे कायमच, म्हणजे त्याला काही वृद्धाची गरज नाही, तरुणपणात सुद्धा. हा म्हणजे ती पर्स्पेक्टिव्ह आहे. वृद्धत्व हे Perspective. बॉडी मुवमेंट नाही आहे. इट्स ऍक्च्युली द द द द स्टेट ऑफ being into newness all the time with the wisdom that is gathered continuously by the good things happen or whatever it is, contributory, non-contributory, with the mindset of not getting attached. लहानपणाचा जो माइंडसेट असतो, लहान पोरगा अटॅच होत नाही पटकन कशाशी, तसं असं. डीजी तुमचा आवाज खूप छान डीजी आहे. क्या तुम्ही फार छान स्वरात रुद्रा म्हणता. थँक्यू. डीजी मी मुकुंद कुलकर्णी पुण्यातनं बोलतोय. हो मुकुंद बोल ना. मुकुंद बोल. असं हा, मी असं म्हणतो की झूम मध्ये जरा आवाजाचा प्रॉब्लेम येतो, मध्ये मध्ये कट होतो आवाज. नेटवर्क मुळे असेल किंवा काय माहित नाही. माहिती नाही, हो, कल्पना नाही. काही काही शब्द जातात त्याच्यामुळे मग आपण होय का? आपलं हे वापरून करावं लागतं. हा, काही असं. नाहीतर मग युट्यूब वरती कॉन्स्टंट आहे ना सगळं ते.
ते असंच आहे. शेवटी युट्यूबवर जात्या व्हाया झूमच, म्हणजे लाईव्ह स्ट्रीम करतोय मी झूम प्लॅटफॉर्मवर, मी लाईव्ह स्ट्रीम अच्छा युट्यूबवर करतोय. आज आज काही अच्छा कोणाला प्रश्न बरं नाही ना आला, नेटवर्क नाही, हेवी आहे, काही प्रॉब्लेम इश्यू नाही. आज त्यांच्याकडे आहे, बहुतेक प्रॉब्लेम त्यांच्याकडे आहे, कारण येते अच्छा, तसं ऐकायला असं. हो आम्हाला. येत्या वेळेस हो आम्हाला ठीक हो आहे, ऐकायला येत आहे, ओके. पण येतंय. कधी कधी काही काही शब्द आता प्रमृषायाच्या मधला नेमका प्रमृषाया गेला तर मला हे आलं, मी असू दे. काही लॉजिक वापरायला नाही, हा काय करू, थांब, काय करूया याचं हम्म. प्रॅक्टिसचा रुद्र सुद्धा म्हटलेला आहे तिथे, की एक एक ओळ हा अक्षरशः हळूहळू अशी म्हटलेली आहे, ती पण तिथे हो आहे बर प्रॅक्टिससाठी. आणि नुसता म्हटलेला पण आहे, दोन्ही आहे, हम्म. त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. आणि बर दोन्ही याच्यामध्ये समोर टेक्स्ट दिसतं. हो ते दिसतात ना. हो हा, त्यामुळे काही प्रॉब्लेम टेक्स्टची नाही त्याच्यामध्ये. पीडीएफ देणार का तुम्ही? मी टाकली ऑलरेडी ग्रुपवर. हम्म. युट्यूबला अटॅच करता येत नाही मला, पण बरं. तुम्ही त्या हो ग्रुपवर ते क्लिक करा, ग्रुपवर या. मी तिथे जनरली दर 2 भागानंतर ते प्रॅक्टिसचा व्हिडिओ, नुसता चॅन्टिंगचा व्हिडिओ आणि बरं. पीडीएफ असं पुश केलेलं असतं तिथे. तुम्ही या तिथे. हो, तिथे चालेल. कुठल्या तरी एका भागात ती लिंक बघा, या तिथे असं. वेळच लागले आता ते सगळं म्हणत बसतो सारखं कंटिन्युअस. माझं धांबामध्ये कुठेतरी एकदा तसं. अपर्णा, तुझा हात वर आहे आता. तिथे मग ते 10:30 झाले असतील, बरोबर? नाही, 10:30 नाही, हो 10:30 झाले हो असतील हो इंडिया टाइम. दहा मला पस्तीस प्रश्न नाहीये, हो आपण गप्पा मारू 10-15 मिनिटं, मग थांबू. हा ना, डीजी हा, खूप अपर्णा बोल. दिवसांनी रुद्र ऐकला आणि माझी सुरुवातच रुद्रापासून झालेली आहे आणि आज वेळ काढून म्हटलं ऐकायचा. तर खूपच ऐकायचा. छान वाटलं. आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं, अधिष्ठान आता समजायला लागलंय. आपण अप्लाइड भगवद्गीता म्हणजे तेवढी जाण आली आता. आणि त्यावेळेस सुरेख. ठरवलं होतं की लिहायचं नाही, फक्त मन लावून ऐकायचं आणि वा, जेवढं लक्षात राहील तेवढं अप्लाय करायचं आणि बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी आलीये. आणि अजून थँक्यू एक सो मच. शिकले की शिस्त असावी तर तुमच्यासारखी. खरंच अगं सगळ्यांना नाही सांगू बाई. इच्छिते मी की प्रचंड शिस्तीत काम चालतं डीजींचं. आता गेली कित्येक दिवस मी महिने म्हणावे लागतील आता. आणि खरंच खूपच सुंदर. आणि खूप छान कोर्स आहे अप्लाइड भगवद्गीता. नेक्स्ट लेवल पण त्या पण तुमच्या आहे हां. आहे ना, सप्टेंबर मी मध्ये ती लेवल 2 चालू होईल. लेव्हल मोस्ट 2 मी वेलकम. असणार आहे त्याच्यामध्ये. आजच नाव नोंदवलं. जबरा. त्या 7व्या भागात आणि एकदम खुलद्या सिमसिम होते की नाही? खूपच खूप तसं होतं म्हणजे ते. काय क्लिअरिटी. नक्की तो प्रॅक्टिस आनंद आहे करेल. खरा. प्रॅक्टिस. ओके. थँक यू. थँक्स अ लॉट अपर्णा. आय रिअली अप्रिशिएट. असं. डन. मग अजून काही कोणाला काय असेल तर बोलू, नाही तर थांबू इकडे आता. छानपैकी सगळ्यांनी एकच डीजी एकच विचारायचं होतं. हो बोल ना. आता विष्णू सहस्त्रनाम ही विष्णूला अटॅच केलं, रुद्र शंकराला अटॅच केलं. दोन्हीचा गाभा ही कसं आहे, एकसारखे शब्द इकडचे जे तिकडचे आहेत. म्हणजे आता तुमच्याकडनं ऐकताना ते एक एक कळतं, कोरिलेट होतं, रेफरन्स लागतो. मग म्हणजे आता मला तेच पुन्हा प्रश्न पडतो, हे मतभेद केलं, वाटा वेगळ्या करून पुन्हा एकत्र आणायच्या होत्या का? अरे, खरं सांगू का तुला, म्हणजे तू प्रश्न विचारलास म्हणून, ही खेळणी आहेत. म्हणजे तू आता विचारतोयस म्हणून खेळणी आहे ती, खरं सांगायचं तर. मी आता म्हणजे शंकर घे, रुद्र काय, विष्णू घे, काही घे, ह्याची सगळ्यात बेस्ट पार्ट जो आहे ना, तो अश्वत्थामाने टॅक्टिक वापरले. ते जर का कळलं तर गणित सोपं होतं. त्या अश्वत्थामाने द्रोणाचार्यांचा पुतळा केला होता. त्याला काय पुतळा नक्की येत नसेल करता, म्हणजे नक्की येणारच नाही काय, म्हणजे कारण तो धनुर्धर होता. तसं एकलव्य, सॉरी एकलव्य. त्यांनी त्या द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला. पुतळा कशाला तयार केला असेल त्यांनी, की मला अलर्टनेस आला पाहिजे, त्याच्यासाठी मी विसरायला लागलो. प्रॅक्टिस मधली माझी मती म्हणजे इन्क्लिनेशन, तेही कमी व्हायला लागलं, तर मला कोणतरी जाग करणार आहे. एक. दुसरं, अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भ्रव्याप्यते. त्यामुळे अव्यक्त एखादी गोष्ट सातत्याने धरून ठेवणं आणि त्याच्याकडे सातत्याने आपला प्रवास ठेवणं हे कठीण आहे, प्रचंड कठीण आहे.
मग काय लागेल मला? मग काहीतरी अशी मला प्रतिमा लागेल, की जी मला आठवण करेल. प्रतिमा बनवणार कुठून मी? माय नॉलेज इज माय लोड. नॉलेज इज अ मेमरी. नॉलेज ऍक्च्युली बाइंड्स मी. पलीकडे घेऊन जातच नाही. ज्ञानातनं सुटायला पाहिजे मला. त्यामुळे मी मूर्ती बनवताना सुद्धा माझ्याच सारखे डोळे, कान, नाक, पाय हा करतो. फक्त तो माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला 4 हात, 2 हात एक्स्ट्रा देतो. अजून मोठा असेल तर अजून 2 हात दे. अजून 2 दशभुजा कर त्याला. पण ह्याच्या पलीकडे गेलोच नाही ना आपण, की आपल्यासारखाच दिसणारा कृष्ण बनवला, राम बनवला, विष्णू बनवला, शंकर बनवला. आपल्यासारखीच दिसणारी त्यांची घरं होती. इथे बसला, इथे बसला. मग देव आहे म्हटल्यानंतर त्याला काहीतरी जास्त पाहिजे. नाहीतर कशाला देव म्हणा त्याला. म्हणून मग त्याला काहीतरी असं काहीतरी देऊन ठेवलं, की हां, आता मोठं आहे. प्रश्न तिथे नाहीच आहे. प्रश्न तू शेवटी करणार आहे काय सांग? असं म्हणजे अ, तू हे बघ बाबा असं सांगायचं आहे त्याला. म्हणजे कृष्णाने सुद्धा विभूती योग सांगितलं की आता. तसं. मग तू विष्णू सहस्त्रनाम बघ, म्हण, काही म्हणणं नाही. पण बाबू विश्वम शब्द पहिला आहे ना, मग आता पुढचा महिनाभर फक्त विश्व बघ. विश्व म्हणजे विश्व बघ. स्वयंपाकघरात जा आणि बघ विश्व काय आहे ते. तुझ्या स्टडी रूम मध्ये ये आणि नोंदी करायला सुरुवात केलीस ना तरी वही कमी पडेल. इतकं विश्व आहे तिकडे. विश्वम. मग बघ बाबा हे कोणी उभं केलं सगळं स्वयंपाकघर? कोणी उभं केलं? हे तुझं किचन, हे तुझी स्टडी रूम, तुझा हा लॅपटॉप बघ भावया. ते फोल्डर्स बघ त्याच्यातली. कोणी तयार केला फाईल्स? विष्णू. हे असं मग रुद्राने काय सांगितलं? रुद्रा असं मला वाटतं म्हणजे असं म्हणजे कशासाठी नाही तर दॅट्स वॉट आहे. सो असं इम्प्लिमेंटेशन इज इम्पॉर्टंट. इम्प्लिमेंटेशन गिव्स यू दी म्हणजे मला काय आता ते सांगता येईल बघा म्हणजे बरोबर चुकलेले शब्द गेला तर बघा. सौम्य धाडस देतं इम्प्लिमेंटेशन. की ज्या देवतेला मी स्मरणात ठेवून केलं त्या देवतेला विसरण्याचं धाडस हे इम्प्लिमेंटेशन मधनं येतं. नाहीतर माझी कुबडी होईल ती. मांडलिक झालो ना मी म्हणते. मग मांडलिक कशाला जायचं? सुरुवातीला हात धरला त्याने याचा अर्थ मी विसरलो का त्याला नाही. पण हात धरून मी चाललो तर दोघही अडकलो ना आम्ही. ज्याचा हात धरलाय आणि ज्याने हात धरलाय दोघे अडकले. कुठेतरी सोडायला लागेल माझा हात. म्हणून तर वडील सांगतात मुला आता तुझं तू चाला. मग ज्या क्षणी मी इम्प्लिमेंटेशन करायला लागतो त्या क्षणी तत्प्रसादात मया अच्युता असं म्हणून होता विष्णू किंवा होता रुद्र किंवा होता त्यांनी सांभाळला. आता माझ्या बरोबरच तो आहे फक्त हात नाही धरलेला. हे धाडस यायला सुरुवात होते असं मला वाटतं. सौम्य धाडस. सौभ्यायच प्रतिसर्यायच असं आहे. नक्कीच असणार आहे. नक्कीच. कारण का ते बरेच अध्यात्म एवढे बघितले ते गुरु सगळेच म्हणतात, स्वयंपूर्ण हो. स्वतः हे करून मी जस्ट हा गायडन्स आहे. गुरुचा शोधच मुळात हे सगळे फेक येते. बाहेर नाही सापडणारच नाही. बाहेर बाहेर कसं सापडून जाईल? बाहेर सापडलं असतं तर काय मग म्हणजे मी पहिला शोधला असता. एवढा आळशी आहे ना मी. हे सगळे स्किल लावलं असतं गुरु शोध. नाही आता नाही तर आत्मबोध कशाला लिहिलं? कशाला कशाला लिहिलं त्याचं? असं मला वाटतं. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन इज अ वे असं. थँक्यू. थँक्यू सो असं मच. राईट हो. आता काय थांबूया. भरपूर गप्पा आल्या मस्त. थँक्यू. आणि बुधवारी आपण 8व्या भागातच पुढे जाणार आहोत आणि 9वा 8वा भाग नाही सॉरी परत एकदा. आज 6-7 अनुभाग झाला. 7वा भाग. बुधवारी 8वा भाग आहे. त्यामध्ये 7 आणि 8 अनुभाग होईल. असं ते सगळे एक मांडलेलं आहे. आणि मग शुक्रवारी 9वा अनुभाग होईल. मग पुढच्या सोमवारी 10वा आणि 11वा परत मोठा आहे. तो 12 आणि 14 तारखेला असे संबंध ती हे आहे प्लॅनिंग आहे. होईल तसं व्यवस्थित. आणि 17ला सगळे मिळून आपण झूमवरच आणि ऑफकोर्स लाईव्हवर आपण एकत्र म्हणणार आहोत तसं. मग चमक नाही का ओके. शिकवणार? चमक शिकवणार नाही नाही का? मलाच माहिती नाही चमक काय आहे ते. नमकच चाललंय अजून. मी म्हटलं 11 नमक आणि 11 चमक म्हणतात ना रुद्राला. नाही हे रुद्र मला आवडतात. माहिती नाही अजून म्हणून वाटलं.
ठीक आहे. डन. परफेक्ट. बाय बाय. टेक केअर. भेटू. अच्छा.